रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे श्री विठ्ठल श्री तुकोबाराय. केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा हरे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हरे रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा हरे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा हरे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हरे रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा हरे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हरे रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा हरे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हरे रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा हरे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हरे रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हरे रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा पुंडलिकवरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम 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 श्री 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 ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय. तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वता घवे जिव्हेसिये वक्तृत्व सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. अभंग क्रमांक 3707 अभंग क्रमांक 3707 2707 3707 3707 खेळ मांडियाला बाळवंटी घाई. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु श्री संत तुकोबाराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान श्री पंढरीधीश परमात्मा आणि सर्व संतांची मांदियाळी यांच्या आकारण करून अहेतुकी असीम अशा अनुकंपेने अनुग्रहाने आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अष्टादशामध्ये जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथेतील प्रत्येक अभंगाचा पदपदांचं गुरुवर्य बाबांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी चिंतन मनन करीत आहोत. तर चिंतन मनन करीत असताना प्रस्तुत हा 3707 क्रमांकाचा जो अभंग आहे, इथून पुढील काही जे अभंग आहेत त्याचं आपल्याला या ठिकाणी चिंतन करायचं आहे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे, क्रोध अभिमान केला पावटणी एक एका लागतील पायी रे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे,
कळी काळावरी घातली कास एक एका होनी बळी रे. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा हार मिरवती गळा रे. टाळ मृदंग घाई पुष्पांचा वर्षाव अनुपम्य सुख सोहळा रे. लुब्धली नादी लागली समाधी मूढजन नर नारी लोकारे. पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकची सिद्ध साधकारे. वर्णाभिमान विसरले याती एक एका लोटांगणी जाती रे. निर्मळ चित्ते झाली नवनीते पाषाण पाझर फुटती रे. सुटती रे होतो जय जयकार गर्जती अंबर. मातले वैष्णव वीर रे. तुकामने सोपी केली पायवाट तरावया भवसागर रे. नाचते आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे. प्रस्तुत हे काला आणि खेळ अशा प्रकारचे एक प्रकरण चालू आहे. त्याच्यामधील काही अभंगाचा विचार आपला झालेला आहे. या ठिकाणी हे खेळिया नामक प्रकरण आहे. काही खेळ देखील आपण पाहून आलेलो आहोत. काही अभंग जे राहिलेले आहेत ते पुढं येणार आहेत. तर हे खेळिया नामक प्रकरण आहे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे. या ठिकाणी हे खेळिया प्रकरण आहे. याच्यामध्ये जसं इतर खेळामध्ये विशिष्ट प्रकारचे होतो तो हमामा हुंबरी अशा विशिष्ट प्रकारच्या खेळाचा उल्लेख करून त्या खेळाच्या रूपकाच्या परिभाषेमध्ये जगद्गुरू तुकोबारायांनी किंवा सर्वच संतांनी ते खेळ नामक जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये आध्यात्मिक विचाराचं गुंफन केलेलं आहे. या ठिकाणी या अभंगाचं जर आपण इथून पुढे जे काही 3-4 अभंग आहेत, भीमातीरे एक वसविलीनगर यापर्यंत जे काही अभंग आहेत त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या कोणत्याही खेळाचा उल्लेख केलेला नाही. होतो तो हमामा खेळ तर मांडलेला आहे. खेळ मांडियेला म्हणजे प्रारंभ केला. साधू संतांनी वैष्णवांनी खेळ प्रारंभ केला. परंतु कोणता खेळ खेळला या विशिष्ट प्रकारच्या खेळाचा कोणताही उल्लेख केलेला नाही. परंतु या ठिकाणी सामान्य रीतीने फक्त खेळ शब्दाचा उल्लेख केलेला आहे. तर या ठिकाणी खेळ म्हणजे काय हे रूपकाची परिभाषाही आहे. आणि जर आपण त्याचं वाच्यार्थानं जर पाहू गेलो तर या ठिकाणी पुढं केवळ खेळ कोणता प्रारंभ केलेला आहे अशा प्रकारचं ह्या प्रश्नाचं उत्तर जर आपण पाहू गेलो तर नाचती वैष्णव भाई रे. पुढं तुकोबाराय म्हणतात की हे वैष्णव जे आहेत ते नृत्य करतात, नाचतात, आनंदात जल्लोषामध्ये नृत्य करतात असं म्हणतात. याचा अर्थ काही हा खेळ कोणता आहे? केवळ या खेळामध्ये विशिष्ट प्रकारचा खेळ नाही तर हा एक केवळ नाचण्याचा, जसं तुकोबाराय म्हणतात की सोपेवर आम्हा सांगितले संती टाळ दिंडे हाती घेऊनी नाचा. अत्यंत सोपा असं साधू संतांनी जे सांगितलेलं साधन आहे ते म्हणजे हातामध्ये टाळ आणि दिंडी म्हणजे विणा घेऊन तुम्ही नृत्य करा अशा प्रकारचं जे साधन सांगितलेलं आहे. अर्थातच हा खेळ म्हणजे काय, भजनरूपी हा खेळ आहे किंवा अध्यात्मरूपी हा खेळ आहे, परमार्थरूपी हा खेळ आहे. याला खेळ का म्हणायचं? खेळ शब्दाचा अर्थ काय थोडंसं आपण विचार करू गेलो तर त्याचा एक साधारण एक अशी त्याचे विचार आपण व्यवहार दृष्टीने जर करू गेलो तर जेव्हा लहान मुलं खेळ खेळतात, आताची सध्याची परिस्थिती सोडून द्या, आता खेळाचं व्यावसायीकरण झालेलं आहे. परंतु वास्तविक खेळ म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अभिलाषा नसते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कर्तृत्व नसतं किंवा भोक्तृत्वही नसतं, त्याला वास्तविक खेळ म्हटलं जातं. ते साधारण त्याचा असा एक व्युत्पत्ती करता येईल की खेळ येते ती खेलह किंवा खेळह त्याला खेळ म्हणतात. आकाशामध्ये जे लय होऊन जातो म्हणजे काय, खेळल्यानंतर त्याच्यापासून कुठल्याही प्रकारची पाप पुण्याची निष्पत्ती होत नाही, त्याला म्हणतात खेळ. लहान मुलं खेळ खेळतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सर्व प्रकारचे खेळ खेळतात. परंतु त्याच्यामधून कोणत्याही प्रकारचं एकमेकांच्यावर बोलतात किंवा लहान मुलं संसाराचा खेळ खेळतात किंवा भातुकलीचा खेळ खेळतात. परंतु त्याच्यामध्ये सत्यत्वबुद्धी त्यांची असते का? जगद्गुरू तुकोबारायांचे दुसरेही काही अभंग आहेत त्याच्यामध्ये भातुकलीच्या खेळाचं उदाहरण देऊन त्याच्यामध्ये जगताच्या मिथ्यात्वाचं वगैरे चिंतन सांगितलेलं आहे किंवा आत्म्याच्या ब्रह्मरूपतेचं देखील चिंतन सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी हा खेळ म्हणजे काय, हा आध्यात्मिक खेळ आहे, पारमार्थिक खेळ आहे. तसं ह्याला खेळ का म्हणायचं? हा तर परमार्थ आहे ना. जसं खेळ येते ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे पाप पुण्याची उत्पत्ती होत नाही. म्हणजेच काय, थोडक्यात हा खेळ देखील कसा आहे, सदसद विलक्षण अनिर्वचनीय असा स्वरूपाचा आहे. हा तर परमार्थ आहे, याला तर आपण परमार्थ असं म्हणतो. ह्याला कसं काय अनिर्वचनीय, ह्याला कसं काय मिथ्या म्हणायचं, ह्याला कसं काय खेळ म्हटलेला आहे? हा तर काय, हे तर भजन आहे, हे तर अध्यात्म आहे, हे तर परमार्थरूपी हा खेळ आहे. मग याला कसं काय खेळ म्हणतात जगद्गुरू तुकोबाराय? तर हा जेव्हा परमार्थ शब्दाचा 2 प्रकारे प्रयोग केला जातो. वास्तविक असणारं जे परब्रह्मतत्व आहे त्याला देखील परमार्थ म्हणतात. परमार्थ जे त्रिकालाबाध्यत्वम सत्यत्वम तेच वास्तविक परमार्थ आहे. परंतु त्या परमार्थ वस्तूला प्राप्त करणारी जी काही साधनं आहेत त्या साधनांना देखील औपचारिक रीतीने परमार्थ म्हणण्याचा प्रघात आहे.
जसे की वेद आहे, श्रुती आहे. एक विशिष्ट प्रकारच्या ग्रंथाला आपण वेद किंवा श्रुती असं म्हणतो, परंतु त्या ग्रंथालाच श्रुती किंवा वेद असं म्हटलं जात नाहीत. श्रुती किंवा वेदाचं राहण्याचं जे ठिकाण आहे ते हृदय आहे. वेदामध्येच साक्षात सांगितलेलं आहे, श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे की वेदांचं राहण्याचं ठिकाण जे आहे ते मनोमय कोश आहे असं सांगितलेलं आहे. याचा अर्थ मग हे ग्रंथरूपाने जे आहेत ते काय आहेत, ते वेद नाहीत का? ते देखील वेद आहेत. ते देखील कसे, त्यांना देखील वेद म्हटलं जातं. त्यांना कसं वेद म्हटलं जातं? औपचारिक रीतीने वेद म्हटलं जातं. जसं वृत्तीला ज्ञान असं म्हटलं जातं. वस्तुतः वृत्ती म्हणजे ज्ञान एका नाही, परंतु त्या वृत्तीला औपचारिक रीतीनं ज्ञान असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे या ठिकाणी परमार्थ जी वस्तू आहे ती वस्तुतः साध्य साधनातीत भोक्तृत्वातीत असणारी जी वस्तू आहे ती एकच आहे, तीच वस्तुतः परमार्थ आहे. परंतु त्या परमार्थ वस्तूला प्राप्त करून देणारी जेवढी काही साधन सामुग्री आहे त्या साधन सामुग्रीला देखील परमार्थ म्हणण्याचा प्रघात आहे. परंतु त्याला जरी परमार्थ म्हणण्याचा प्रघात असला तरी देखील तो काय आहे? खेळच आहे. खेळ येते वास्तविक ते देखील वेदा अवेदा भवंती. साक्षात वेदाने स्वतः वेदाविषयी सांगितलं की हे वेद काय आहेत? अवेदा भवंती. त्या वास्तविक परमात्मा वस्तूला प्राप्त झाल्यानंतर ते वेद देखील अवेद होऊन जातात. त्याप्रमाणे जेवढे काही साधन सामुग्री केली जाते ते देखील वास्तविक परमात्मा वस्तूच्या दृष्टीने या ठिकाणी तुकोबारायांनी हा खेळ शब्द वापरलेला आहे, ज्याला थोडासा प्रक्रियात्मक किंवा शास्त्रीय परिभाषात्मक शब्द जो आहे त्याला आपण मिथ्या असं म्हणतो. सद विलक्षण अनिर्वचनीय म्हणतो. हा शब्द का तुकोबारायांनी वापरला नाही? संत वाङ्मयामध्ये अधिक करून ह्या शब्दाचा प्रयोग केलेला आपल्याला आढळून येत नाही. कारण का? बरेच असे लोक असतात की त्यांना मिथ्या शब्द म्हटलं की त्याच्यापासून त्यांना भीती वाटते. अरे जगत मिथ्या आहे, मिथ्या आहे म्हणजे सगळंच, आता मिथ्या म्हणजे सगळं सुटून जातं की काय? त्यांना त्याच्यामध्ये एक प्रकारची भीती वाटते. अभये भयदर्शिना असं म्हटलेलं आहे. योगिनो बिभ्यती हस्मात अभये भयदर्शिना. ह्या अभय असणाऱ्या परमात्मा वस्तूविषयी देखील यांना भीती वाटते. परंतु खेळ म्हटल्यानंतर आपल्याला भीती वाटते की आनंद वाटतो? खेळ म्हटल्यानंतर साहजिकच कोणाचीही त्याच्यामध्ये प्रवृत्ती होते. सहजच आपल्याला देखील खेळ म्हटल्यानंतर साधं बघा, किती आपल्याला वाटतं की मोठ्या लोकांना खेळायची इच्छा नसेल, लहान मुलांनाच खेळायची इच्छा असते. असं काही नाही. अनेक लोक आता तर खेळाचं जे स्वरूप आहे ते फार बदलून गेलेलं आहे. आजकाल लोक बाह्य जे खेळ आहेत ज्याच्याने शरीरामध्ये सौष्ठव इत्यादिकांची प्राप्ती होते, आरोग्य इत्यादिकांचं प्राप्ती होते, अशा प्रकारचे खेळ तर खेळत नाहीत. परंतु जे काही मोबाईल इत्यादिकांमध्ये असणारे खेळ आहेत ते खेळ खेळून आपल्या बुद्धीचं वाटोळ करून घेतात. अशी खेळ खेळणारे केवळ लहान मुलंच आहेत असं नाही, तर जे थोर मोठे आहेत, जे काही वयानं मोठे आहेत, वृद्ध आहेत. थोर मोठे म्हणजे वास्तविक थोर मोठे नाहीत, त्यांना म्हणता येणार नाही, कारण ते खेळ खेळतात. खेळ खेळण्यामध्ये आपल्या कालाचा अपव्यय करतात. त्यामुळे अशा प्रकारचं ते देखील खेळ खेळतात. आपला हा विषय चालू होता की खेळ म्हटल्यानंतर कोणाची साहजिक प्रवृत्ती होते. का बरं प्रवृत्ती होते? कारण खेळ म्हटलं की खेळामध्ये काय, खेळ शब्दाचे शब्दकोशामध्ये अनेक प्रकारचे अर्थ दिलेले आहेत. त्याच्यामध्ये करमणूक हा एक अर्थ दिलेला आहे, लीला एक अर्थ दिलेला आहे, मौज असा एक अर्थ दिलेला आहे, ज्याच्यामुळे आनंदाची अभिव्यक्ती होते. खेळामध्ये काय होते? आनंदाची अभिव्यक्ती होत जात असते. चित्ताची चंचलता असते, परंतु तरी देखील त्याच्यामध्ये आनंदाची अभिव्यक्ती होत असते. त्यामुळे खेळ म्हटलं की त्याच्यामध्ये प्रवृत्ती होते. त्यामुळे या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात खेळ मांडलेला. कोण खेळ मांडलेला आहे? हा वैष्णवांनी हा खेळ मांडलेला आहे. थोडक्यात हा भेद आहे. व्यवहारामध्ये जे काही संवादी आणि विसंवादी अशा प्रकारचे दोन प्रकारचे भेद शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. हा देखील खेळ आहे, संसारातील देखील खेळ आहे. खेळाचे प्रकार जर गाथ्यामध्येच आपण जर पाहू गेलो तर दोन प्रकारे खेळाचं वर्णन आलेलं आपल्याला आढळून येतं. परवा आपल्या निकमबाबांच्या सत्रामध्ये एक खेळाचं 2 अभंग गेले. त्याच्यामध्ये एक खेळ होता. त्या खेळामधून जगद्गुरू तुकोबारायाने परावृत्त होण्याकरिता सांगितलेला आहे. हा जर तुम्ही खेळ खेळलात ना, जोपर्यंत हा खेळ खेळत राहाल तोपर्यंत तुम्हाला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. दुःखातून तुमची विनिर्मुक्तता कधीही होणार नाही. त्यामुळं जर तुम्हाला दुःखातून निवृत्त व्हायचं असेल तर हा खेळ खेळणंच तुम्ही सोडून द्या असं म्हटलं. तो खेळ कोणता आहे? तो संसाररूपी खेळ आहे, प्रपंचरूपी खेळ आहे. कर्तृत्व भोक्तृत्वाने युक्त होऊन पाप पुण्याची निर्मिती करून देणारा तो खेळ आहे. परंतु हा खेळ कोणता आहे? हा देखील खेळ आहे, तो देखील खेळ आहे. परंतु हा खेळ जो आहे याच्यातून कोणत्याही प्रकारची पाप पुण्याची निर्मिती होणार नाही, उलट पाप पुण्याच्या आतीत करून देणारा हा खेळ आहे. त्याला विसंवादी भ्रम, खरं म्हणजे विसंवादी भ्रम नाही तर तो विसंवादी भ्रमवत आहे. वास्तविक तो भ्रम नाही, तो भ्रमातून निवृत्त करून देणार आहे. त्यामुळं या ठिकाणी हा देखील खेळच आहे. मग हा खेळ काय केलेला आहे? साधू संतांनी मांडलेला आहे. मांडलेला आहे अर्थात प्रारंभ केलेला आहे. हा खेळ कुठं प्रारंभ केलेला आहे? वाळवंटी घाई. थोडं आणखी एक थोडं चिंतन म्हणजे जेव्हा आपण हा थोडंसं लाक्षणिक अर्थाचा विचार करतो, खेळ म्हणजे काय, त्यानंतर वाळवंट म्हणजे काय, जे काही आता काला प्रकरण म्हणा किंवा गवळण प्रकरण, त्याच्यामध्ये काही लाक्षणिक किंवा
त्याचा लक्षार्थांना घेऊन विचार आध्यात्मिक दृष्टीने त्याचा विचार केला जातो. जसं की आपण अनेक वेळा ऐकतो की रामप्रभू म्हणजे कोण आहेत, राम म्हणजे साक्षात ज्ञान आहे आणि रावण म्हणजे कोण आहे, मोह आहे. आणि ह्या ज्ञानरूपी रामाच्या द्वारा मोहरूपी रावणावर विजय प्राप्त करायचा, अशा प्रकारे त्याच्यातून आध्यात्मिक अर्थ काढतो. परंतु केवळ आध्यात्मिक अर्थ आपण काढत गेलो तर त्याचं जे आधिदैविक किंवा आधिभौतिक स्वरूप आहे त्याचं कुठंतरी निराकरण किंवा निरसन किंवा त्याला कुठेतरी तडा देता कामा नये. कारण त्या ज्या आधिदैविक स्तरावर किंवा आधिभौतिक स्तरावर ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या देखील यथार्थच आहेत. किंवा आधुनिक जे तथाकथित लोक आहेत त्याचा केवळ लक्षार्थच घेतात आणि त्याचे जे आधिभौतिक स्तरावर ज्या घडलेल्या घटना आहेत त्यांना ते मानतच नाहीत, जुमानतच नाहीत. परंतु या ठिकाणी हा जो खेळ आहे ह्या खेळाचा आध्यात्मिक देखील अर्थ काढू नये असा त्याचा अर्थ नाही. एकदा ती घडलेली घटना की उड्या बाबांच्या समोर कोणतर कथाकार होता, कथावाचक होता. तो केवळ ह्या भगवंताच्या ज्या काही कालाप्रसंगामध्ये असलेल्या ज्या लीला होत्या तशा तर शास्त्रामध्ये अनेक उत्प्रेक्षा वगैरे. आता जसं भगवंतानी पुतना मावशी जेव्हा भगवंताला दूध प्राशन करण्याकरता आली तेव्हा भगवंताने नेत्र आपले झाकले. भगवंताने का नेत्र झाकले? त्या हरिसूरने त्याच्यावरती जवळपास 25पेक्षा जास्त उत्प्रेक्षा केलेल्या आहेत. का डोळे झाकले ह्याच्याकरता? ठीक आहे, त्या उत्प्रेक्षा काढल्या, परंतु त्याचा अर्थ तो केवळ आध्यात्मिकचा अर्थ आहे, तशा प्रकारची ती घटना घडली नाही असं नाही. अर्थातच उत्प्रेक्षा केल्या किंवा आध्यात्मिक अर्थ काढला तर ते सोन्याला सुगंध आहे, परंतु त्याचा अर्थ केवळ तेवढाच अर्थ मर्यादित आहे. आधिभौतिक स्तरावर त्या घटना घडल्याच नाहीत असा त्याचा अर्थ नाही. काही लोक तशा आधुनिक जे विचारांनी अग्रेसर झालेले जे लोक असतात त्या तशा प्रकारचा विचार करतात. हा विचार याच्याकरता केला की या ठिकाणी आपण जर वाळवंट शब्द आहे, वाळवंट शब्दाचा काहीतरी एक लाक्षणिक अर्थ काढला आणि साधू संतांनी तशा प्रकारचं खेळ किंवा तशा प्रकारचं नृत्य किंवा तशा प्रकारचा वाचार्थाच्या दृष्टीने जो काही आनंदाचा लयलूट केली तो प्रसंग नाहीच आहे असं नाही. तर त्याचा वाचार्थाचा देखील विचार आहे, लक्षार्थाचा देखील विचार आहे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, वाळवंटामध्ये हा साधू संतांनी खेळ मांडलेला आहे. घाई म्हणजे घाई शब्दाचा अर्थ केलेला आहे त्वरेने किंवा लगबगेने. घाई शब्दाच्या कोशामध्ये अनेक अर्थ दिलेले आहेत, त्याच्यामध्ये हा एक अर्थ दिलेला आहे घाईने त्वरेने, किंवा घाई म्हणजे निनादात असा देखील त्याचा अर्थ आहे की अत्यंत त्वरेने हा खेळ मांडलेला आहे किंवा अत्यंत जल्लोषात आनंदात निनादामध्ये हा जय घोषात हा खेळ मांडलेला आहे. मग खेळ कोणता आहे? आत्ताच आपण पाहून आलो की नाचती, ते नृत्य करतात. नाचती वैष्णव बाहिरे, ते नृत्य करू लागलेले आहेत. आता सध्या आपलं जे एक भक्तीचा चमत्कार नामक एक पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये एक त्याचं एक उपशीर्षक आहे की रसाचा विकास असं एक आहे की एकदा स्वामी अखंडानंद स्वामीजींनी उड्या बाबाजींना प्रश्न विचारला की रसाचा विकास कशाने होईल? आमच्या जीवनामध्ये रसाची अभिव्यक्ती किंवा रसाचा विकासच होत नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं उत्तर की तुम्ही खोलीचा दरवाजा बंद करा आणि खोलीमध्ये एकटे राहून तुम्ही स्वतः नृत्य करा. म्हणजे हे नृत्य जे आहे ना ते रसाची अभिव्यक्ती. रसनाम रसोवैसा हा आनंद, आनंदाची अभिव्यक्ती कितीही शुष्क आपण केवळ शब्दांचा कथाकूट केला तर त्याच्याद्वारा रसाची अभिव्यक्ती होत नाही, आनंदाची अभिव्यक्ती होत नाही. त्याच्याकरता त्यांनी म्हटलं की खोली बंद करा आणि थोडं स्वतः एकांतामध्ये नृत्य करा, तुम्हाला आपाप रसाची अभिव्यक्ती होईल. त्याच्यामुळे या ठिकाणी नाचती वैष्णव बाहिरे, ते काय करतात? नृत्य करतात. आणि कोण करतात? वैष्णव बाहिरे. हा महत्त्वाचा भाग आहे. नृत्य करणारे अनेक आहेत, परंतु हे वैष्णव नृत्य करतात. आणि ते कसे आहेत? बाहिरे. स्वतः नृत्य करत असतेवेळी ते कसं भाई संबोधन पण घेता येईल किंवा ते स्वतः बंधुभावाने या ठिकाणी नृत्य करतात. मग अशा प्रकारे नृत्य करतात. हे नृत्य कशासाठी करायचं? अनेक लोक व्यवहारामध्ये देखील नृत्य करताना दिसून येतं. तशाच प्रकारचं नृत्य आहे का? नाही. हे नृत्य कसं आहे? फलपर्यवसायी आहे. या नृत्यापासून काहीतरी कोणत्या तरी फलाची निष्पत्ती होणारी आहे. कोणत्या फलाची निष्पत्ती होते? क्रोध अभिमान केला पावटणी. ह्या नृत्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे की या नृत्याच्या द्वारा क्रोध आणि अभिमान यांना देखील पावटणी म्हणजे पायरी किंवा क्रोध आणि अभिमान यांना देखील तुच्छ करून देण्याची किंवा यांना देखील अकिंचित कर किंवा यांना देखील यांची देखील निवृत्ती करून देण्याचं सामर्थ्य ह्या नृत्यामध्ये आहे. कारण हे जे नृत्य आहे याचा विषय जो आहे तो भगवंत आहे आणि व्यवहारामध्ये जे काही इतर नृत्य असतात त्या नृत्याचा विषय जो आहे तो भगवंत नसतो. भगवंताहून व्यतिरिक्त अशा प्रकारचे विषय असतात. त्याच्यामुळे त्या नृत्यामधून ते फल प्राप्त होत नाही, त्या नृत्यामधून वेगळ्याच प्रकारच्या फलाची अभिव्यक्ती होते. परंतु या ठिकाणी मात्र हे नृत्य जे आहे तर मीराबाईंचं देखील एक दोहा आहे पहा, त्याच्यामध्ये पग म्हणजे पायाला पैंजण बांधून मै तो नाचुंगी 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 असं काहीतरी आहे किंवा पग घुंगरू बांधकर नाची रे. म्हणजे
पायाला घुंगरू बांधून मी नाचीन असं म्हणतात. परंतु ते कोणाकरिता? तर भगवंताकरिता. भगवत प्रित्यर्थ कोणतंही कृत्य जे आहे आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये, आपली वैदिक संस्कृती जी आहे ती खूप विशाल आणि खूप उदार अशा प्रकारच्या सर्व प्रकारची साधना, सर्व प्रकारची जी साधना आहे ती आपल्या वैदिक संप्रदायामध्ये कुठल्याही प्रकारचा संकोचित नाचती वैष्णव बाहिरे, नृत्याला देखील आपल्या इथं स्थान आहे. क्रोध अभिमान केला पावटणी, एक एका लागतील पायरे. या नृत्यामुळं, हा नृत्याचा जो विषय आहे, थोडक्यात हा विषय सांगायचा होता की आपल्या इथं कोणतीही कृती जी आहे त्या कृतीला महत्त्व नाही, परंतु ती कृती कशामुळं कशासाठी केली जात आहे याला महत्त्व आहे. नृत्य जे आहे ते नृत्य जर भगवंताकरिता होत असेल तर ते नृत्य देखील भक्ती होऊन जाते. जर आपण आपल्या घरामध्ये झाडू मारत असू तर तो झाडू मारणं देखील भक्ती होऊ शकते, परंतु ती भगवत प्रित्यर्थ असण्याची आवश्यकता आहे. भगवत प्रित्यर्थ जर ती कृती असेल तर ती कृती भक्ती होऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी हे जे नाचणं आहे ते भगवंताकरिता असल्यामुळे ते नाचणं देखील भक्ती होऊन जाते. आणि त्या भक्तीमुळे काय होतं तर अंतःकरणातील काम क्रोधाधिक जे विकार आहेत, क्रोध आहे, काम आहे, हे सर्व क्रोध काम हे सर्व यांची देखील निवृत्ती होऊन जाते. आणि मग एकदा का अंतःकरणातील अभिमानाची निवृत्ती झाली मग काय होतं, त्यांच्या ठिकाणी त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रभुभाव निर्माण होतो, एक नम्र भाव निर्माण होतो. मग एक एका लागतील पायरे, ते एकमेकांच्या पाया लागतात, एकमेकांचं दर्शन करतात. एवढंच. त्यानंतर मग त्यांचं दर्शन, त्यांचं नाचणं थांबलं का, नृत्य थांबलं का? नाही, ते पुन्हा नृत्य करतात. एक जे नृत्य आहे थोडंसं चिंतन आपण असं करू शकतो, नाचती आनंद कल्लोळी. पहिला सुरुवातीला नृत्य केलं त्यांनी, या नृत्यामध्ये काय आहे, या नृत्याच्या द्वारा काम क्रोध इत्यादिकांची निवृत्ती झाली, एकमेकांचं ते दर्शन करतात, परंतु पुन्हा देखील ते नृत्य करतात. आता काय झालं, ह्या नृत्यामध्ये काय नाही, कोणत्याही प्रकारचा क्रोध नाही, कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही. आणि अभिमान आणि क्रोध विवर्जित होऊन, दोषरहित होऊन, दोष विवर्जित होऊन जेव्हा तशा प्रकार साधना केली जाते तेव्हा त्या साधनेमध्ये अधिक आनंद असतो. त्यामुळे या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात आनंद कल्लोळी. त्यांच्यामध्ये एक कल्लोळ हा जो शब्द आहे तो अतिशय आनंदाचा दिग्दर्शक शब्द आहे. अतिशय आनंदामध्ये ते काय करतात, नृत्य करतात. काम जोपर्यंत विकार आहेत आणि त्या विकाराने युक्त होऊन जोपर्यंत आपण साधना करतो तेव्हा त्या साधनेमध्ये तितकं म्हणावं तितकं आनंदाची अभिव्यक्ती होत नाही. परंतु मग ते साधना सोडून द्यायचे का नाही, ते साधना करता करताच त्या विकारांची एक दिवशी निवृत्ती होईल. आणि विकारांची निवृत्ती झाली की मग त्यानंतर त्याला अनुरागात्मिका भक्ती असं म्हणतात. त्या अनुरागात्मिका भक्तीमध्ये अतिशय आनंदाची अभिव्यक्ती होते. आणि केवळ ते नृत्यच करतात का, तर नाही, ते आणखीही काही करतात. ते सांगतात की पवित्र गाणे नामावळी रे. नृत्य करता करता ते पवित्र अशा भगवंताचं नामस्मरण करतात. भगवंताचं जे काही स्तोत्र आहेत, भगवंताचं वर्णन करणारे किंवा भगवंताचे वर्णन करणारे जे काही साधू संतांनी लिहिलेले अभंग आहेत त्यांचं उच्चारण करतात. त्यांचं उच्चारण करता करता ते काय करतात, नृत्य करतात. आणि अशा प्रकारे नृत्य, भगवत प्रित्यर्थ केलं गेलेलं नृत्य आणि भगवंताचं नाम आणि स्तोत्र यांचं गायन केल्यामुळं जणू काही त्यांच्या ठिकाणी अशा प्रकारचं सामर्थ्य येतं की कळी काळावरी घातली कास. जणू काही ते नृत्य करत असतेवेळी ते नृत्य कसं करतात, तर थोडक्यात एक वाचार्थ होतो की नृत्य करत असतेवेळी ते काही उपरणं जे असतं ते कमरेला बांधतात, कमरेला बांधून ते कमरेला बांधून ते नृत्य करतात. याचा अर्थ काय, ते एक प्रकारे वाक्प्रचारच्या दृष्टीने अर्थ घेतला तर जणू काही ते कळी काळावर देखील मात करण्याकरिता सज्ज झालेले आहेत, कळी काळाला देखील झुगारून देण्याकरिता ते साधनामध्ये तत्पर झालेले आहेत. मग ते कसे आहे, त्याच्यामध्ये त्या जे वैष्णव आहेत त्यांच्यामध्ये काही तरतमभाव आहे का, नाही. एक एकाहुनी बळी रे. त्याच्यामध्ये सर्वच काय आहेत, बलवान आहेत, सर्वच शूर आहेत. बलवान आहेत म्हणजे या ठिकाणी शारीरिक बळ सांगायचं आहे का, नाही, तर या ठिकाणी त्यांचं आत्मिक जे बळ आहे त्या आत्मिक बलाने त्यांच्या अंतःकरणामध्ये असणारे जे काम क्रोधाधिक वृत्तीवर विजय प्राप्त करून देण्याची जी शक्ती आहे त्या शक्तीने ते संपन्न आहेत. एक एकाहुनी बळी रे, बलवान आहेत. गोपी चंदनवटी तुळशीच्या माळा हारे मिरविते गळा रे. एवढंच आहे का, आणि हे तर अंतरंग लक्षण सांगितलं. काम क्रोधाधिकांच्यावर विजय प्राप्त करतात, नृत्य करतात. त्यानंतर एवढं साधन सांगितलं. त्यानंतर त्यांचा बाह्य परिवेश कसा आहे त्याच्याकरता सांगतात की गोपी चंदनवटी तुळशीच्या माळा. त्यांचा बाह्य परिवेशाचं बाह्य जे काही त्यांचा गणवेश आहे त्याचं देखील या ठिकाणी तुकोबाराय वर्णन करतात. काही लोक जे म्हणतात ना केवळ आम्ही आहे ना नामस्मरण करतो, आम्हाला माळ घालण्याची काय गरज आहे, आम्हाला बाह्य परिवेश किंवा जो गणवेश आहे
तो असण्याची काय आवश्यकता आहे, गंध लावण्याची काय आवश्यकता आहे, माळ घालण्याची काय आवश्यकता आहे असं म्हणतात. परंतु याचं देखील मनोविज्ञान आहे, याचं देखील शास्त्राने ज्या अर्थी सांगितलेलं आहे त्या अर्थी याच्यामध्ये देखील काहीतरी तथ्य किंवा वास्तविकता यथार्थता याच्यामध्ये आहे. या दृष्टीनं जर विचार केलो आपण त्या दृष्टीने या ठिकाणी गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, मग ते संतांचं या ठिकाणी बाह्य लक्षण जे आहे, बाह्य लक्षण आहे याचा अर्थ त्याच्या ठिकाणी निकृष्टता असं समजण्याचं काहीच कारण नाही. बाह्य लक्षणाने युक्त होऊन जो या साधनेमध्ये तत्पर होतो तोच पुढे जाऊन ह्या अंतरंग असणारी जी साधना आहे ती करण्याचं सामर्थ्य त्याच्या अंतःकरणामध्ये येतं. केवळ बाह्य लक्षणांचा परित्याग करून काही संप्रदाय असे आहेत की ते म्हणतात, स्वामीजींनी लिहिलेलं आहे की ते म्हणतात की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला समाधी लावून देतो, तुम्हाला आम्ही परमात्म्याचं दर्शन करून देतो, तुम्ही मद्यपान केलं तरी चालेल, अभक्ष्यभक्षण केलं तरी चालेल, तुम्ही कशाही प्रकारचा व्यवहार केला तरी चालेल, परंतु आम्ही तुम्हाला समाधी लावून देतो. परंतु अशा प्रकारचे जे संप्रदाय आहेत ते काय आहेत, नागकटी संप्रदाय आहेत. त्यांना स्वतःलाही वास्तविक परमार्थविषयी काही कळालं नाही आणि ते इतरांना देखील फसवतात. ते परवंचक आहेत किंवा त्याला एक 4 दोषापैकी एक दोष सांगितलेला आहे की म्हणजे स्वतः तर फसलेलेच आहेत परंतु विप्रलिप्सा अशा प्रकारे दोषाने ते ग्रसित झालेले आहेत आणि ते इतरांना देखील स्वतः देखील फसलेले आहेत, इतरांना देखील फसवितात. म्हणून या बाह्य वेशाने देखील आपण युक्त असलं पाहिजे. गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, ते गोपीचंदनाची उटी मस्तकावर धारण करतात, त्यानंतर तुळशीच्या माळा परिधान करतात, हार मिरवती गळारे, गळामध्ये हार त्यांच्या शोभत आहेत, गळामध्ये हार सुशोभामान होत आहेत, सुशोभित आहेत. त्यानंतर टाळ मृदुंग घाई, अत्यंत टाळ आणि मृदुंगाच्या घाईमध्ये म्हणजे निनादामध्ये ते भगवंताच्या नामाचा गजर करीत आहेत. अनुपम्य सुख सोहळारे, आणि अनुपम्य अशा प्रकारचा तो जो टाळ मृदुंगाच्या घाईमध्ये भगवंताच्या नामाचा उच्चार होत आहे तो अत्यंत अनुपम्य, ज्याचं वर्णन करता येत नाही अशा प्रकारचा तो सुख सोहळा आहे. मग अशा प्रकारचा सुख सोहळा पाहिल्यानंतर पुष्पांचा वृषाव, इंद्रादिक देवांना देखील वाटलं की स्वर्गीचे अमर इच्छिता ते देव मृत्यूलोकी व्हावा जन्मा, स्वर्गीचे अमर देखील अमरनाम देव जे आहेत ते देखील आकाशामध्ये येऊन हा त्यांचा सुख सोहळा पाहू लागले आणि त्यांना देखील आनंद झाला आणि ते देखील आकाशातून पुष्पांची वृष्टी करू लागली. आणि अशा प्रकारचा जो आनंद आहे त्या आनंदाचं परिणाम किंवा आनंदाचं एक तत्काल लगेच हे जे भक्ती जे आहे ती मृत्यूनंतर अशा प्रकारे फल प्राप्त करून देणारी आहे असं नाही. हे जो भक्ती रस आहे जो जसं काल भास्कर महाराजांनी सांगितलं की इतर जे काही साधनं आहेत ती साधनं धर्म करा, धर्म केल्यानंतर मृत्यूनंतर तुम्हाला स्वर्ग मिळेल, मृत्यूनंतर स्वर्गाची प्राप्ती होईल, यज्ञयागादी करा, स्वर्गाची प्राप्ती कधी होईल, मृत्यूनंतर होईल. परंतु भक्ती हे साधन मात्र असं आहे आता आणि येथेच, जेव्हा तो आपल्या अंतःकरणामध्ये तो आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम होईल त्याच वेळेला आनंदाची लगेच तत्काल आनंदाची अभिव्यक्ती होते. जसं साखर खाल्ल्यानंतर आपल्याला तत्काल ती गोडीची अनुभूती येते त्याप्रमाणे या भक्तीची अनुभूती तत्काल आपल्याला प्राप्त होते. तेच या ठिकाणी सांगतात की लुब्धली नादी लागली समाधी. ह्या भगवंताच्या नामाच्या जल्लोषात उद्घोषामध्ये श्रवण केल्यानंतर किंवा उद्घोषाचं श्रवण केल्यानंतर किंवा उद्घोष केल्यानंतर लुब्धली म्हणजे ह्या गजराने ह्या वैष्णवांच्या किंवा 2 प्रकाराने अर्थ केलेले आहेत त्या वैष्णवांना ह्या नादानं काय केलं, आकर्षण केलं. किंवा जे काय मूढ जन नर नारी लोकारे, हे जे काय मूढ अर्थात अज्ञानी इतर जे जन आहेत, नर नारी आहेत, हे इतर असणारे जे सामान्य जन आहेत ते देखील ह्या आनंदाकडे पाहून काय झाले, आकर्षित झाले, आकृष्ट झाले, मोहित झाले. लुब्धली म्हणजे त्याच्याकडे ते आकर्षित झाले त्या नादाने आणि त्यांना काय झाले, त्या सामान्य लोकांना देखील काय झालं, समाधी लागली किंवा वैष्णवांना समाधी लागली असे ह्या उद्घोषामध्ये. किंवा जे सामान्य जे जन आहेत त्यांना देखील जसं ज्ञानोबा म्हणतात की खेचराच्याही मना आणीन सात्विकाचा पान्हा, सुमनाच्याही मना श्रवणासवे सुमना समाधी जोडे. त्याप्रमाणे या ठिकाणी खेचराच्याही मना त्यांच्याही अंतःकरणामध्ये ह्या सात्विकाचा पान्हा फुटून त्यांना देखील समाधी प्राप्त होईल अशा प्रकारचा हा भक्तीचा गजर आहे. पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकचे सिद्ध साधकारे. मग हे सामान्य जे आहेत त्यांनाच ही स्थिती प्राप्त झाली का, नाही तर जे बाकीचे पंडित आहेत, पंडित शब्दाने या ठिकाणी ज्ञानी घ्या, अपरोक्ष ज्ञानी घ्या किंवा जे काही इतर वेदाचे मर्मज्ञ असणारे जे पंडित आहेत ते घ्या किंवा शास्त्राचे पंडित घ्या. ज्ञानी शब्दाने अपरोक्ष अनुभवी घ्या. योगी आहेत, महानुभाव आहेत,
योगी नाम अंतकरणाची वृत्ती अधिष्ठानामध्ये लीन करून तदादृष्टू स्वरूपे अवस्थानम अशा प्रकारचे योगी आहेत. महान अशा प्रकारचा असणारा व्यापक असणारा जो परमात्मा त्याचा अनुभव संपादन करणारे जे महानुभाव आहेत. एकची किंवा ज्ञानीशब्दाने दुरुक्ती होत असेल तर ज्ञानीशब्दाने परोक्ष अनुभवी घ्या, महानुभाव शब्दाने अपरोक्ष अनुभव घ्या. एकची अशा प्रकारे याच्यामध्ये काही सिद्ध आहेत, काही साधक आहेत. मग सिद्ध साधका एकची, सिद्ध आणि साधक असणारे हे आहेत. त्या सर्वांना काय एकाच प्रकारची अनुभूती प्राप्त होते. कोणती अनुभूती प्राप्त होते? समाधी लागली, त्यांना समाधी प्राप्त होते. या ठिकाणी समाधी लागली म्हणजे ही काष्ठा समाधी नाही, ही योगाची जी समाधी आहे तदादृष्टो स्वरूपे अवस्थानम अशा प्रकारची ही समाधी नाही आहे. ही भक्ती सिद्धांतातील समाधी आहे. योग सिद्धांतातील समाधी वेगळी आणि भक्ती सिद्धांतातील समाधीचा प्रकार वेगळा आहे. भक्ती योगामध्ये विचार देखील विक्षेप आहे आणि वेदांतामध्ये समाधी देखील विक्षेप आहे. आणि भक्ती सिद्धांतामध्ये विचार आणि जी लयरूप समाधी आहे दोन्ही प्रकार काय आहेत? विक्षेप आहेत. भक्ती सिद्धांतामध्ये काय आहे? केवळ भगवंताच्या आकाराची वृत्ती. उलट भक्तीची व्याख्याच करत असतेवेळी आचार्याने अशी व्याख्या केलेली आहे की तद्विस्मरणे परम व्याकुलतेते असं म्हटलेलं आहे. भगवंताविषयी अंतःकरणामध्ये अतिशय निरतिशय अशा प्रकारची व्याकुलता निर्माण होणं याचंच काय नाव आहे? भक्ती आहे. या भक्तीमध्ये अशा प्रकार चंचलता, याच्यामध्ये भक्तीमध्ये काय आहे? नृत्य आहे. या ठिकाणी योगामध्ये ज्याप्रमाणे आसन लावून बसायचं आणि एकाग्रचित्त करायचं, आपल्या नासिकाग्रावर दृष्टी ठेवायची आणि अंतःकरणाची वृत्ती अधिष्ठानामध्ये लय करण्याचा प्रयत्न करायचे, अशा प्रकारचे नाही. इथं काय आहे? हा नृत्यती किंवा भागवतामध्ये श्लोक आहे की त्याच्यामध्ये उन्मादवत असं म्हटलेलं आहे की उन्मादवत पिशाचवत अशा प्रकारे ते नृत्य करतात. याप्रमाणे या ठिकाणी मग हे समाधी म्हणजे काय? तर या ठिकाणी समाधी शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. परमात्म्याच्या आकाराची वृत्ती करत राहायची. केवळ मग वेगवेगळ्या परमात्म्याच्या धामाचं चिंतन करा, परमात्म्याच्या नामाचं चिंतन करा, परमात्म्याच्या लीलेचं चिंतन करा. केवळ परमात्म्याच्या आकाराची वृत्ती करीत राहायची. गुरुवर्य बाबा सांगत असतात दृष्टांत की गोपी होती, ती गोपी ध्यान लावून बसली आणि तिकडं नारद महर्षी जात होते. नारद महर्षीने विचार केला ही गोपी इथं काय बसलेली आहे? तिकडं तर भगवान परमात्म्याची लीला चालू आहे. नारद महर्षी खाली आले, त्या गोपीला उठवलं. त्या गोपीला नारद महर्षी म्हणून आले, अगं इथं काय करत आहेस? तिथं तर साक्षात जो सर्व वेदांताचा सारभूत असणारा जो परमात्मा आहे तो परमात्मा अवतरी झालेला आहे. त्या परमात्म्याला तो डोळे भरून पहा, त्या परमात्म्याला पाहतो. ध्यान लावून काय करीत आहेस? ती गोपी म्हणते की त्या परमात्म्यालाच मी विसरण्याकरिता इथं ध्यान लावलेलं आहे. म्हणजे त्या परमात्म्याच्या आकाराची वृत्ती होत राहणं, त्या परमात्म्याकरिता सारखं व्याकुल होणं, ह्याचंच नाव काय? भक्ती आहे. परमात्म्याच्या आकाराची वृत्ती करणं, परमात्म्याशी तद्रूप होणं हेच या ठिकाणी समाधी आहे. निष्क्रिय होणं याचं नाव या ठिकाणी समाधी नाही. मग या अशा प्रकारे त्यांना समाधी प्राप्त झाली. अशा प्रकारे परमात्म्याच्या आकाराची वृत्ती झाली. मग ह्या परमात्म्याच्या आकाराची वृत्ती झाल्यानंतर त्याच्यापासून काय फल प्राप्त होतं? तर ते सांगतात वर्णाभिमान विसरली आती, एका लोटांगणी जाती रे, निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाण पाझर फुटती रे. परमात्म्याची आकाराची किंवा परमात्माकार वृत्ती झाली, केवळ सतत तैल धारावत अशा प्रकारे परमात्म्याचं जर करता स्मरण राहू लागलं तर त्यांच्या अंतःकरणामध्ये वर्णाचा अभिमान म्हणा किंवा देहाचा अभिमान विसरल्यामुळे वर्ण विसरले म्हणा किंवा वर्णाचा अभिमान, मी श्रेष्ठ उच्च कुलीन आहे अशा प्रकारचा जो अभिमान आहे किंवा मी अधम वर्णाचा आहे किंवा श्रेष्ठ वर्णाचा आहे, निकृष्ट वर्णाचा, अशा प्रकारचा वर्णाचा अभिमान विसरला. आणि जातीचा देखील त्यांना विसर पडला. या ठिकाणी याते धर्म नाही विष्णू दासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. परंतु यातायाती धर्म नाही विष्णू दासा, विष्णू दासांना यातायाती धर्म नाही. आणि या ठिकाणी एक महत्त्वाचा शब्द विसरली, वर्णाभिमान विसरली म्हणजे या ठिकाणी सोडून दिले असं नाही, तर या भगवंताच्या नामघोषामध्ये जल्लोषामध्ये त्यांना त्याचा विसर पडला. विसरण्यामध्ये कर्तृत्व नसतं. कोण विसरायचं म्हटलं तर बघा आपल्या अनुभूती घेऊन पहा, विसरण्यामध्ये कर्तृत्व नसतं, स्मरणामध्ये कर्तृत्व असतं, परंतु विसरण्यामध्ये कर्तृत्व असतं का? कर्तृत्वपूर्वक एखादी कोण गोष्ट विसरतो का? सहज विसरत असते एखादी गोष्ट. एखादी गोष्ट सारखं स्मरण करायचं असेल, आवृत्ती रसकृत उपदेशात जे आहे, आवृत्ती असकृत उपदेशात म्हणजे पुन्हा पुन्हा जर आवृत्ती करायची असेल, स्मरण करायचे असेल तर त्याच्यामध्ये काय आहे? कर्तृत्व आहे. परंतु एखादी गोष्ट विसरायची असेल तर एखादी गोष्ट मी विसरतो म्हटलं तर ती विसरली जाईल का नाही? उलट त्याचं स्मरण होईल. विसरण्यामध्ये काय आहे? अकर्तृत्व आहे. म्हणून या ठिकाणी वर्णाभिमान विसरली आती, ह्या भगवंताचं नामस्मरण करता करता त्यांचं सहजच हे वर्णाचा अभिमान किंवा वर्ण
हा वर्णाचा विसर पडतो. याच्यामध्ये वर्णाचा विसर पडावा किंवा वर्ण सोडून द्यावा अशा प्रकारचा भाग नाही, याच्यामध्ये हा विसर पडला पाहिजे. जसं आपण वेदांत सिद्धांतामध्ये देखील पाहतो की वृत्तीचे काय झाले पाहिजे, निवृत्ती झाली पाहिजे. वृत्तीची निवृत्ती करायची काय, वृत्तीची निवृत्ती होते. वेदांत सिद्धांतानुसार देखील आपण विचार केलो तर वृत्तीची निवृत्ती होते. एखादा जर वृत्तीची निवृत्ती करण्याचा प्रयत्न करत असेल, वृत्ती म्हणजे कोणती, ही वृत्ती म्हणजे घटपटाधिकार होणारी वृत्ती नाही. अहम ब्रह्मास्मी इत्याकारक जी वृत्ती आहे त्या वृत्तीची प्रयत्नपूर्वक निवृत्ती करायची नसते. जेव्हा यथार्थ वृत्तीचा उदय होतो तत्काली स्वपर निवर्तक म्हणा किंवा स्वपर विरोधिनी रूपाने त्या वृत्तीची देखील निवृत्ती होत असते. त्या वृत्तीची निवृत्ती करायची नसते. त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील भगवंताच्या भक्तीचा परमोत्कर्ष झाला किंवा भगवंताची नामस्मरण म्हणा किंवा भगवंताच्या आकाराची वृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये झाली की आपोआप काय होत असतो, ह्या वर्णाचा विसर पडत असतो. एक एका लोटांगणी जाते रे. मग अशा प्रकारे वर्णाचा अभिमान विसरला. वरती तर काय म्हणते, एक एका लागती पायी रे. आता तर वर्ण हे सर्व काय झालं, विसरून गेले. जाती वर्ण विसरून गेल्यामुळे काय झालं, एक एका लोटांगणी जाते रे. ते एकमेकाचे लोटांगण घेऊ लागले, साष्टांग प्रणिपात करू लागले. अशा प्रकारे त्यांच्या भक्तीचा परमोत्कर्ष झाल्यामुळे निर्मळ चित्ते झाली नवनीते. नवनीते म्हणजे लोणी, त्या लोण्याप्रमाणे चित्ते निर्मळ झाली. चित्त देखील काय झालं, निर्मळ झालं. त्या अंतःकरणातील असणारे जे मल आहेत, महामळे मन होते जे गादले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. स्फटिकाप्रमाणे त्यांचं अंतःकरण शुद्ध झालं. नवनीत ज्याप्रमाणे अत्यंत मऊ असतं त्याप्रमाणे त्यांचं चित्त देखील जे आहे ते अत्यंत द्रवीभूत झालेलं आहे. कारण का, हे भक्तीचं एक मला वाटतं भक्ती रसायन अमृत ग्रंथामध्ये मधुसूदन सरस्वतीने देखील त्या ह्याचं व्याख्या करत असतेवेळी, भक्तीची व्याख्या करत असतेवेळी चित्ताची अत्यंत मृदू किंवा अत्यंत द्रवीभूत अवस्था त्याला भक्ती असत. हां म्हणजे अंतःकरणाचे अत्यंत द्रुत म्हणजे अत्यंत विरघळलेली, अत्यंत मुलायम अशा प्रकारे नवनीतासारखी स्थिती होणं त्याला भक्ती असं म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी यांचं चित्त जे आहे बघा, भक्तीचं हे सामर्थ्य आहे की अत्यंत कठोर जे हृदय असतं. ज्ञानप्राप्त भक्ती अशी आहे दोन प्रकारे, साधनात्मक भक्ती, साध्यरूपाची भक्ती आहे. साधनात्मक भक्ती हे म्हणून जर सिद्धस्य लक्षणाने साधकास्य साधनाने सिद्ध असणारी साधुसंतांनी जशा प्रकारची भक्ती केली तशाच प्रकारची भक्ती जर करता साधकाने जर केली तर त्याचा अंतःकरण देखील द्रवीभूत होतं आणि त्याला त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानग्रहणाची योग्यता प्राप्त होते. अन्यथा जे कठोर अंतःकरण आहे ते कठोर अंतःकरणामध्ये ज्ञानाचं ग्रहण होऊ शकत नाही. जसं नवनीत आहे, त्या नवनीताला तुम्ही बोटाचा स्पर्श केला तर लगेच त्या नवनीतामध्ये काय होतं, लोण्यामध्ये आपला बोटाचा प्रवेश होतो. त्याप्रमाणे आपलं अंतःकरण जर द्रवित झालं तर त्याच्यामध्येच काय होतं, या गुरूंनी उपदेश केलेलं जे महावाक्यरूपी शब्द आहेत किंवा जो काही उपदेश आहे तो उपदेश त्याच्या ठिकाणीच फलद्रूप होतो. त्याच्या अंतःकरणामध्येच तो उदयाला येतो किंवा त्याच्या अंतःकरणामध्ये तशा प्रकारची अनुभूती येते, अन्यथा येऊ शकत नाही. त्याच्यामुळे ह्या आपल्या साधुसंतांनी मोक्ष पुरुषार्थ सिद्धी 4 घेऊन या आपुल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो. मोक्ष पुरुषार्थ आहे तो ज्ञानानेच प्राप्त होतो, परंतु अंतःकरणामध्ये जर करता कठोरता असेल, अंतःकरणामध्ये जर इतर विकार असतील तर त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रादुर्भावच होणार नाही. त्याच्याकरिता भक्तीच्या द्वारा अंतःकरणी नवनीतासारखं अत्यंत मुलायम आणि अत्यंत मृदू अशा प्रकारे तयार करावं लागतं, तेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उदय होऊ शकतो. पाषाण पाझर फुटते रे. आणखी काय होतं ह्या भक्तीमुळं, ह्या जे काय साधुसंतांचा हे काय नृत्य चालू आहे, हे काय खेळ चालू आहे, या खेळाचा आणखी काय परिणाम होतो, पाषाण पाझर फुटते रे. पाषाणाला देखील पाझर फुटतो. 2 प्रकारे वाच्यार्थानं देखील आपण घेऊ शकतो. एक कथा देखील येते, कथेचं साधारणतः आपण स्पर्श करून जाऊया. वेगवेगळ्या प्रकाराने ती कथा आलेली आहे. काही वेगवेगळ्या रामायणामध्ये, एक अद्भुत रामायणामध्ये कथा आलेली आहे की हनुमंतराय जे आहेत ते काही वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगळ्या प्रकाराने कथा आलेली आहे. तर हनुमंतराय जे आहेत ते अद्भुत रामायणामध्ये अशी कथा आली की हनुमंतराय हे गायन नारदांची आणि हनुमंतरायांची भेट झाली. हनुमंतराय गायन करू लागले. गायन करतेवेळी त्या ठिकाणी असणारे जे काही पाषाण इत्यादी आहेत त्यांना देखील पाझर फुटला. त्यांच्या ठिकाणी देखील द्रवीभूत अवस्था झाली. नारदाने त्याच्यावर विणा ठेवला आणि तो विणा त्याच्यामध्ये अडकला. त्यानंतर नारदांना सांगितलं आता तुम्ही तो विणा काढून घ्या, तुम्ही गायन करा. तर नारदांनी कितीही गायन केलं तर ते काय त्या
तो पुन्हा जो घनीभूत झालेला दगड होता त्याच्यातून ते विना काय काढून घेता आला नाही. पुन्हा हनुमंतरायांनी गायन केलं आणि त्या पुन्हा त्या पाषाणाला देखील पाझर फुटला आणि त्याच्यातून तिने तो विना काढून घेतला. किंवा त्याचा वाक्प्रचार किंवा लाक्षणिक अर्थ जर आपण घेतला, पाषाण पाझर फुटती रे, त्याचा अर्थ दिलेला आहे की अत्यंत कठोर हृदयाचा एखादा व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीनं देखील या भगवंताचं जे काही नामस्मरण इत्यादी चालू आहे, जे काही जयघोष चालू आहे, याच्यामध्ये त्याने देखील याचं श्रवण केलं, त्याच्यामध्ये जर सहभागी झाला तर त्याच्या अंतःकरणामध्ये देखील पाझर अर्थात त्याच्या अंतःकरणामध्ये देखील भक्तीचा उदय, भक्तीचा प्रादुर्भाव होतो. त्याच्या अंतःकरणामध्ये देखील मृदू भावना निर्माण होतो जय जयकार गर्दतांबर मातली वैष्णव वीर रे, तुका म्हणे सोपे केले पायवाट तरावया भवसागर रे. जय जयकार होतो. अशा प्रकारे त्यांचा त्या वैष्णवांचा अत्यंत मोठ्या जय जयकार चाललेला आहे आणि त्याच्यामुळं अंबर गर्जत, सगळं आकाश जे आहे ते दुमदुमून गेलेलं आहे. त्या आकाशामध्ये देखील प्रतिध्वनी उमटत आहेत, मातले वैष्णव वीर रे. आणि भगवंताचं हे नामस्मरण करता करता, नामघोष करता करता हे वैष्णव मत्त झालेले आहेत, उन्मत्त झालेले आहेत. अशा प्रकारचे ते वीर आहेत, शूर आहेत. तुका म्हणे सोपे केले पायवाट तरावया भवसागर रे. आताच आपण पाहून आलो की सोपे वर्मा आम्हा सांगितलेले संते, टाळदिंडे हाती घेऊन नाचा. अशा प्रकारे अत्यंत सोपं आणि अत्यंत सुलभ असं साधन सांगितलेलं आहे. हे जे आहे स्वामी विवेकानंदांनी लिहिलेलं आहे की सध्याला त्याने थोड्या वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे, परंतु जे काही तमोगुणामध्ये अडकलेले आहेत, खितपत पडलेले आहेत, त्या तमोगुणी व्यक्तीला जर तुम्ही ज्ञान साधना सांगू गेले तर त्यांना ते कळणार नाही. उलट ते ज्ञान सांगते वेळी ते तिथं झोपी जातील, त्यांना तिथं निद्रा येईल. परंतु हे खेळ जो आहे, हे नृत्य जे आहे हे रजोगुणात्मक आहे. त्यामुळं तमोगुणात असणाऱ्या व्यक्तीला जर करता आपल्याला उत्थापित करायचं असेल तर त्याचा तमोगुणाची निवृत्ती करायची असेल तर त्याच्याकरता रजोगुणाची आवश्यकता आहे. परंतु हा रजोगुण कोणता आहे? हा भक्ती मिश्रित रजोगुण आहे. त्याच्यामुळं वास्तविक हा रजोगुण जरी असला, वरवरता आपल्याला रजोगुण जरी दिसत असला तरी देखील हा रजोगुण जो आहे तो तमोगुणाची निवृत्ती करणारा आहे. आणि इकडं सत्व खरं म्हणजे हा रजोगुण जो आहे तो सत्वगुण, रजोगुण, तमोगुण या तिन्ही गुणांच्या अतीत करून देणारा देखील अशा प्रकारचा हा रजोगुण आहे. उलट असं म्हटलं, ज्ञानोबरायांनी म्हटलं की गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुष्यते, सोहमभावी पूर्ण ज्ञाते, या सकाळाते विनवणी, करा विठ्ठल स्मरण. या ठिकाणी तुकोबारायांनी देखील सांगितलंच लिहिलं की पंडित ज्ञानी योगी महानुभाव. किंवा तुकोबाराय म्हणतात की घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाना हाती, मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. म्हणजे एखादा ब्रह्मज्ञानी असा जरी महापुरुष असला आणि त्याने हा जर जयघोष उद्घोष जर पाहिला तर घोटवीन लाळ म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये देखील अशा प्रकारचा भक्तिरस आस्वाद करण्याची त्याच्या अंतःकरणामध्ये देखील इच्छा निर्माण होते. अशा प्रकारे त्यांना देखील जे ज्ञानी आहेत, जे अपरोक्ष अनुभवाने संपन्न आहेत, त्यांना देखील या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा आनंद लुटण्याचं सामर्थ्य ह्या नृत्यामध्ये आहे, ह्या खेळामध्ये आहे. या साधू संतांनी निर्माण करून दिलेल्या भगवन नामस्मरण इत्यादी ह्या साधनामध्ये आहे. आणि जे कोणी अज्ञानी आहेत त्यांच्याकरिता मात्र ही कशी आहे, सोपी अशा प्रकारची पायवाट आहे, ज्याच्यावर आपण पायानं चालत चालत अत्यंत सुलभ रीतीनं, त्याच्याकरिता अन्यान्य इतर साधनांची देखील आवश्यकता नाही. पायवाट म्हणण्यामध्ये इतर कोणत्या तरी साधनावर आरूढ होऊन तिथं जायचं असं नाही, तर पायवाट म्हणजे पायानं आपण ज्या वाटेवरून चालतो त्याला म्हणतात पायवाट. म्हणजे हे भक्ती हे साधन असं आहे की इतर साधनं कोणतंही घ्या तर त्याच्यामध्ये अन्य साधनांचं अवलंबन घ्यावं लागतं, परंतु भक्ती म्हणा किंवा नामस्मरण हे भक्तिरूपी साधन म्हणा, याच्यामध्ये या अन्य साधनाचं अवलंबन न घेता ह्या केवळ नामस्मरणाच्या आधारानेच मुखी नाम हाती मोक्ष याची साक्ष बहुतांची, अन्य साधनांची यांना आवश्यकता नाही. उलट इतर साधनं आहेत त्या इतर साधनांना भक्तीची आवश्यकता आहे. परंतु जसं योग साधन आहे, योगामध्ये देखील ईश्वर प्रणिधानात व्हा, तिथे देखील काय आहे, ईश्वर प्रणिधान अर्थात ईश्वराची भक्ती, ईश्वराचं प्रार्थना इत्यादी तिथं देखील आहे. इतर साधनामध्ये देखील कर्म घ्या तुम्ही, कर्मामध्ये देखील आपण 17व्या अध्यायामध्ये पाहतो, सुरुवातीला भगवंताचं नामस्मरण करा, मध्ये करा, नंतर करा. उपनिषद इत्यादी आहे त्यांचं अध्ययन करतेवेळी तिथे देखील सुरुवातीला प्रार्थना करावी लागते. भक्ती हे साधन असं आहे की सर्व साधनामध्ये अनुस्यूत आहे. आणि भक्ती हे साधन जे आहे ते भक्ती रसायनामृत या स्वामी विवेकानंद आपले मधुसूदन सरस्वतींच्या द्वारा लिखित जो ग्रंथ आहे तिथं परमपुरुषार्थाचं स्वतंत्र साधन आहे अशा प्रकारे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी तरावया भवसागर रे, भवसागरातून तरुण जाण्याकरता अत्यंत सुलभ आणि सोपं अशा प्रकारची पायवाट साधू त्या वैष्णवांनी केलेली आहे. एकाच अंतःकरणामध्ये अशा आपल्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण होते की अशा प्रकारचा जो खेळ आहे, याला खेळच आहे ना, हा नृत्य करतात, सर्व साधू संत एकत्र जमून नृत्य करतात, म्हणजे हा एक प्रकारचा खेळ आहे. हा खेळ आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये जो काही इतका आनंदाचा उद्घोषाचा, इतरांचं सोडून द्या, इतरांना याचं वर्णन केल्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही बाबा सांगत असतात ते गोष्ट रामकृष्ण परमहंसांची की एक व्यक्ती गेला
तिथं आंब्याची बाग होती. प्रवास करत होता. 2 व्यक्ती होते. आंब्याची बाग होती. त्यामध्ये जाता जाता आंब्याची बाग दिसली. ते दोघं तिथं बसले आणि एक व्यक्ती होता, तो आंब्याची फळं मोजू लागला की ह्या झाडाला किती हे आंबे आहेत, हे कोणत्या जातीचं झाड आहे, कोणत्या कलमी आहे किंवा हापूस आहे, असं सगळं तो विचार करू लागला, लिहून घेत बसला. दुसरा जो होता आंब्या झाडावर चढला, 4-5 आंबे काढला, खाऊ लागला मस्त आनंदामध्ये. 2 प्रकारचे व्यक्ती आहेत. तसं आहे ना, काही लोक जे आहेत इतकं वर्णन ऐकला आनंद, हा आनंद कोणता आहे, समाधी कोणती आहे, सिद्ध म्हणजे काय, पंडित म्हणजे काय, ह्या शब्दाचाच तो विचार करत बसेल. परंतु जो मुमुक्षु आहे, साधक आहे, तो काय करेल, हा जो आनंद आहे हा मला कधी प्राप्त होईल, हा मला आनंद कधी उपभोगता येईल, अशा प्रकारचे त्याच्या अंतःकरणामध्ये देखील जिज्ञासा निर्माण होते. आणि मग तो आनंद जर प्राप्त व्हायचा असेल, तो आनंद जर प्राप्त करायचा असेल तर आपल्याला तशा प्रकारचा खेळ खेळावा लागेल. मग तोपर्यंत तो खेळ खेळायचा कसा, अशा प्रकारे आपल्या अंतःकरणामध्ये एक जिज्ञासा निर्माण होते. मग त्या खेळ खेळत असतेवेळी काही सावधगिरी बाळगावी लागते, काही त्याच्यामध्ये वर्म असतात. खेळ खेळत असतेवेळी बघा तुम्ही, कबड्डीचे खेळ आहेत किंवा हुतुतू खेळ, त्याच्यामध्ये काही असतात वर्म असतात. कबड्डी खेळत असतेवेळी पण वर्म असतात. खेळ खेळायचा, परंतु त्याच्यामध्ये त्या खेळामध्ये अडकायचं नाही, त्यामध्ये खेळावर विजय प्राप्त करायचा. त्याच्यामध्ये वर्म असतात. कुस्तीचा खेळ आहे, त्या कुस्तीमध्ये काय असतात, वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात, डाव असतात, पेच असतात, ते सगळे शिकून घ्यावे लागतात. नाहीतर तसंच न शिकता एखादा कुस्ती खेळ खेळला गेला तर त्याचा लगेच चितपट होईल. मग ह्या डावामध्ये, ह्या खेळामध्ये कोणकोणत्या प्रकारचे असे काही वर्म आहेत ते आता पुढील अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगत आहेत. एके घाई खेळता न पडशी डाई, दुचाळ्याने ठकशील बाहेरे. हा खेळ खेळत असताना एके घाई खेळता, जर तू खेळ खेळत आहेस परंतु या खेळामध्ये जर तुझ्यावर डाव यायचा नसेल, तू जर ह्या डावात जर तुला पडायचं, तुझ्यावर डाव येऊ नये असं जर तुला वाटत असेल, डाव येणे हा साधारण वाक्प्रचारसारखा आहे किंवा व्यवहारामध्ये ज्यांनी खेळ खेळला असेल त्यांना माहिती आहे. डाव येणे म्हणजे त्याच्या अंगावर तो डाव येतो. म्हणजे एखादा खेळ खेळत असेल, जो समजा लपंडावाचा खेळ आहे, लपंडावाचा खेळ खेळत असताना काही जण लपत असतात, बाकी एकटा जो असतो त्यांना शोधत असतो, परंतु जो पहिला सापडतो ना, पहिला जो त्याला पाहतो त्यावर डाव येतो. मग त्यानं काय करायचं, बाकीच्यांना शोधायचं, त्याला म्हणतात डाव येणं म्हणतात. मग आता थोडं लक्षार्थानं घ्यायला गेलं तर आता हा अभंगामध्ये पूर्ण तोच विचार येणार आहे. आपण थोडं थोडं करून पाहू. एके घाई खेळता न पडशी डाई. मग खेळ खेळत असताना तो कसं खेळ, एके घाई खेळता. एके घाई म्हणजे काय, तर त्याचा अर्थ केलेला आहे पुरुषोरीने की एके घाई म्हणजे एके म्हणजे ऐक्य भावनेने. घाई शब्दाचे अनेक अर्थ कोशामध्ये दिलेले आहेत, त्याच्यामध्ये भावनेने, त्वरेने असा एक अर्थ आहे. त्वरेने विकल्पाने त्याचा अर्थ केलेला आहे. हे जे आपल्याकडे जो ग्रंथ आहे, ग्रंथाचं आपण जेव्हा शब्दकोशाचा उपयोग करतो तेव्हा त्याचं सुरुवातीला जे काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं थोडंसं आपण वाचन केलं तर याच्यामध्ये कशा प्रकारे त्याची नियोजन केलेले आपल्याला कळून येतं. एक तिर्यक रेष दिलेली आहे पहा, त्याचा अर्थ किंवा विकल्पना अर्थ दिलेला आहे. एक ऐक्य भावनेने खेळलं, अर्थातच परमात्मा आणि मी जो आहे, आत्मा जो आहे, यांच्यामध्ये अभेद आहे अशा प्रकारची भावना ठेवून हा खेळ खेळायचा असा एक अर्थ. आणि किंवा त्वरेने, एके घाई म्हणजे अत्यंत त्वरेने जर तुम्ही खेळ खेळला तरी देखील म्हणजे करावी तातडी परमार्थाची. इथं कधी तर तुम्ही भविष्यामध्ये करू किंवा वृद्ध झाल्यानंतर करू, नंतर करता येईल अशा प्रकारे परिलब्धात असेल तर होईल अशा प्रकारे जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला निश्चितप्रमाणे एक दिवस जर जीवनभर आपल्याला परमार्थ घडला नाही तर मृत्यूसमयी भगवंताचं नाम येईल का, नाही येणार. त्यामुळं अगोदरपासूनच कौमार आचरित प्राज्ञो धर्मान भागवतान इह अशा प्रकारे भागवतामध्ये देखील त्याचं वर्णन आलेलं आहे की त्वरेने कुमारावस्थेमध्येच आपलं वय आहे तोपर्यंतच आपण हे वेळ आहे तोपर्यंत दिला या काळे अवकाश, जोपर्यंत काळानं अवकाश दिलेला आहे तोपर्यंतच हा खेळ खेळला पाहिजे. अशा प्रकारे एके घाई खेळता न पडशी डाई, किंवा एके घाई म्हणजे परमात्माने मी एक आहे अशा प्रकारच्या भावनेनं हा खेळ खेळला. म्हणजे ही भक्ती काय नेहमी बाबा सांगत असतात की भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. म्हणजे कल्पित भेद आहे आणि वास्तव अद्वैत आहे या भावनेनं युक्त होऊन जर हा खेळ खेळला तर काय होणार नाही, न पडशी डाई, ह्या डावामध्ये तू पडणार नाही. आणि अशा प्रकारे ऐक्य भावनेनं जर तो खेळ खेळला नाहीस तर काय होईल, दुचाळ्याने ठगशील बाहेरे. या द्वैत भावनेने, दुचाळ्याने म्हणजे द्वैताच्या छंदाने, द्वैत सत्य आहे अशा प्रकारच्या भावनेने जर करता तो हा खेळ खेळशील, ह्या खेळामध्ये पडशील तर काय होईल, ठगशील, तो फसला जाशील. कारण का, जेवढं द्वैत आहे ते सर्व काय आहे, दुःखाला कारणीभूत आहे. दुजे जवळजवळ वाढे तव तव, दुजे जवळजवळ घडे तव तव संसार भय जोडे. जेव्हा जेव्हा द्वैत बुद्धी आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होते तेव्हा तेव्हा काय होतं, भय आपल्याला प्राप्त होतं.
तेच पुढे सांगतात, त्रिगुणांचे फेरी थोर कष्टी होशी. द्वैत निर्माण झालं की उदरम अंतरम कुरुते अथ तस्य भयम भवती, त्याला भय प्राप्त होतं. मग या भय प्राप्त होतं आणि काय होतं, त्रिगुणांची फेरी, ह्या त्रिगुणात्मक असणारा जो देह आहे त्या देहाचं पुन्हा पुन्हा तुला या देहाची प्राप्ती होईल आणि त्या देहामध्ये तुला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. पुनरपी जननम पुनरपी मरणम, या चौघांची तरी धरी सोयी रे. मग अशा प्रकारे कष्ट म्हणजे दुःख होतं. म्हणजे दुःखातून निवृत्तीचा उपाय काय आहे, तर ते सांगतात की या चौघांची तरी धरी सोयी रे. ह्या डावात जर सापडायचं नसेल, या दुःखातून जर निवृत्त व्हायचं असेल तरी चौघांची तरी धरी सोयी रे. चौघं म्हणजे कोण आहे, ते चौघं म्हणजे 4 वेद आहेत. या 4 वेदांची सोयी म्हणजे मार्ग, 4 वेदांचा जो मार्ग आहे तो मार्ग धारण केला पाहिजे, त्या मार्गाचं अवलंबन केलं पाहिजे. तर त्या मार्गाचं अवलंबन केलं, त्या वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, किंवा वेदाने जे काही सिद्धांत सांगितलेला आहे, निह नानास्ति किंचन, ह्या द्वैत यत किंचितही नाही, अशा प्रकारचा जो सिद्धांत प्रतिपादन केलेला आहे तो मार्ग, त्याचा अवलंबन जर तू घेतलंस किंवा त्यानं जे सांगितलेलं तशा प्रकारचा आचार विचार आणि भावना हे जर तू केलीस तर तुला कोणत्याही प्रकारचं कष्ट किंवा कोणत्याही प्रकारचं जन्ममरणाचं दुःख तुला भोगावं लागणार नाही. खेळ खेळून या निराळाची राही सांडी या विषयाची गाहिरे. पुन्हा तो खेळ कसा खेळायचा, कशा प्रकारे खेळायचा हे सांगत आहेत की खेळ परंतु कसं खेळ, निराळ खेळ खेळून या निराळाची राही. खेळ परंतु याच्यामध्ये खेळ खेळत असतेवेळी तू त्याच्यापासून अलिप्त राहा. जेवी जळात पद्मपत्र, त्याच्याप्रमाणे तू खेळ परंतु त्याच्यापासून तो अलिप्त राहा, पृथक राहा. कोणत्याही प्रकारचा मी या जसं तत्ववित्तू महाबाहो गुणकर्म विभाग योहो गुणागुणेषु वर्तंत इति मत्वा न सज्जते. हे गुणामध्ये प्रसक्त होत आहेत असं समजून त्याच्यापासून तो अलिप्त राहा. सांडी या विषयाची घाई रे. परंतु अशा प्रकारे एक प्रश्न निर्माण होतो की हे जे काही खेळ खेळायचं परंतु त्या खेळापासून निराळ व्हायचं, हे बोलणं तितकं सोपं आहे, परंतु अनेकदा आपल्याला अनुभव येतो, आपण अशा प्रकारे श्रवणही करतो परंतु आपल्याला अशा प्रकारचं होत नाही. जसं आपण बाबा सांगत असतात की न्हावी उठला आणि खुंट फुटला, ऐकते वेळी तर आपल्याला अंतःकरणामध्ये वाटतं की बाबा खरंच मी या देहापासून अलिप्त आहे, देह म्हणजे मी नाही, हे सर्व मी करत आहे. श्रवण करते वेळी किंबहुना असं वाटतं मी श्रवण करत आहे परंतु वास्तविक मी श्रवण करणारा देखील नाही, मी या सर्वांच्यापासून असंगव ही अयम पुरुष असं वाटतं. परंतु तरी देखील श्रवणातून उठल्यानंतर पुन्हा आणि काय होते, आपली वृत्ती विषयाकार होते किंवा वृत्तीमध्ये अनेक प्रकारचे विक्षेप येतात. त्या विक्षेपाला सहन करण्याची शक्ती येत नाही. असं का होतं, तर त्या कारणाची निवृत्ती करता पुढे सांगतात की असं जर होऊ नये असं वाटत असेल तर सांडी या विषयाची सोयी रे. तू काय कर, या विषयांची सोयी, विषयांच्या ठिकाणी असणारी जी आसक्ती आहे, सांडी या विषयांची घाई रे. ह्या विषयांच्या विषयी असणारी जी महत्त्वबुद्धी आहे ती तू महत्त्वबुद्धीचा परित्याग कर, किंवा विषयांच्या ठिकाणी असणारी जी आसक्ती आहे त्या विषयाची आसक्ती तू टाकून दे. म्हणजे विषयांच्या विषयी जेवढं काही परमार्थामध्ये आपल्याला प्रतिबंध आहेत त्या प्रतिबंधाचं सर्वात महत्त्वाचं कारण जर काय असेल तर ते विषयांच्या विषयी महत्त्वबुद्धी, संकल्पबुद्धी, सम्यकत्वाची परिकल्पना जी आहे, जे विषय आहेत माझ्या सुखाला कारणीभूत आहेत असं जोपर्यंत वाटत राहतं तोपर्यंत त्या साधकाची परमार्थामध्ये उन्नती होऊ शकत नाही. मग एकदा का तो या विषयांची परित्याग केला, विषयांच्या विषयी महत्त्वबुद्धीचा परित्याग केला आणि त्याच्या अंतःकरणामध्ये मग जसं माऊलीने देखील लिहिलेलं आहे की तैसे मोक्ष देईल ज्ञान येत किरण आहे आन परितेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. अंतःकरण ज्ञान हे मोक्ष देतं परंतु अंतःकरणामध्ये जर साधन चतुष्टय संपन्नता नसेल तर ते मोक्ष ज्ञान देखील काय अकिंचितकर आहे. या दृष्टीनं या ठिकाणी विषयांच्या विषयी महत्त्वबुद्धी एकदा निवृत्त झाली की मग रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपणची येण्याची खेळे बसवंत होशील. अशा प्रकारे खेळ खेळलास तर तू बसवंत होशील. बसवंत म्हणजे या ठिकाणी देवालाच या ठिकाणी बसवंत म्हटलेलं आहे. किंवा थोडंसं त्याचा आणखी एक विचार केला तर तो बसवंत शब्द आहे ना, थोडं बसव शब्द जो आहे ना तो एक कन्नड भाषेमध्ये देखील बसव येतो. त्या बैलाला जो आहे ना त्याला बसव म्हटलं जातं. म्हणजे बैल म्हणजे इथं काय बसवंत होशील म्हणजे बैल होशील असं नाही, तर इथं बसवंत म्हणजे काय तर बघा नामदेव महाराजांचा एक अभंग आहे, प्रसिद्ध अभंग आहे, भजन करा रे हरिहरा, असा एक सुरुवात आहे अभंगाची. आणि त्याच्यामध्ये ते नामदेवराय पुढं म्हणतात, जवळपास 5व्या चरणामध्ये चरण आहे नामदेव महाराजांचं की शारंगधर नंदी होवणी सन्मुख हासनी बैसला. हा जो भगवान शंकराच्या पुढं जो नंदी रूपात आहे ते कोण आहे, स्वतः शारंगधर शक्तिरूपे शारंगपाणी. सुरुवात आहे त्याची, पूर्ण अभंग आहे, हरिहर ऐक्य सांगणारं प्रकरण आहे. त्याच्यामध्ये भगवान परमात्मा विष्णू हेच शंकराचे सर्व आयुध झालेले आहेत किंवा नंदी इत्यादी झालेले आहेत आणि भगवान शंकर हेच काय झालेले आहेत, भगवंताचं गरुड इत्यादी झालेले आहेत हे सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी बसवंत म्हणजे इथं कोण आहे, साक्षात कोण आहे, भगवान परमात्माच आहे.
तो मग येण्याची खेळे बसवंत होशी या अशा प्रकारचा खेळ खेळलास तर तो काय होशील, बसवंत होशी अर्थात परमात्मा होशील. ऐसे सत्य जाणे माझ्या बाहिरे. आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय, कोणत्याही प्रकारचा विकल्प धरण्याचं काही गरज नाही. हे सत्यातील सत्य आहे, खरं आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे शंका घेण्याची गरज नाही. हे तो जाणून घे. मग अशा प्रकारचं खेळ खेळणारे कोण आहेत का, असे काही दृष्टांत आहेत का? हे खेळ खेळले परंतु त्या खेळापासून अलिप्त राहिले, त्या खेळामध्ये कोणत्या प्रकारे आसक्त झाले नाहीत, असे कोण खेळी आहेत का? तर अत्यंत शूर वीर असे जे खेळ्या होऊन गेले त्यांचे नामावली या ठिकाणी आता तुकोबाराय सांगत आहेत. शिंपियाचा पोर एक खेळ्या नामा, एक खेळ्या होता. तो कोण? शिंपियाचा पोर होता. या ठिकाणी ते कोण होते? नामदेव महाराज. जसं नामाभिधान करत असतेवेळी आपली एक संस्कृती आहे, त्या संस्कृतीमध्ये जेव्हा एखाद्या मोठ्या व्यक्तीचं आपण दर्शन करण्याकरता जातो तेव्हा आपल्या कुलाचा, आपल्या गोत्राचा, वडील इत्यादिकांचा उच्चार करून मी अमुक अमुक कुलातील, अमुक अमुक गोत्रातील अमुक व्यक्ती आहे अशा प्रकारे सांगून मग दर्शन घ्यावं लागतं. कारण तसं जर दर्शन घेतलं तर त्या समोरील व्यक्तीला तशा प्रकारचा आपल्या अधिकारानुरूप आशीर्वाद देऊ शकतो, त्याला संकोच वाटत नाही. एक पद्धत आहे. त्या दृष्टीने या ठिकाणी तुकोबाराय सांगतात की शिंपियाचा पोर एक खेळ्या नामा, एक खेळ्या होता, खेळाडू होता. कोण? नामदेव महाराज. त्याने विठ्ठल बसवंत केला रे. त्याने काय केलं? विठ्ठलाला बसवंत केलं, विठ्ठलाला उपास्य दैवत केलं. आपुल्या सवंगडिया शिकवणी घाई. स्वतः उपास्य केलं एवढंच नाही, एवढ्यावरती थांबले नाहीत. स्वतः भक्तीचा आनंद घेतला एवढंच नाही, तर आपुले जे काही सवंगडी होते त्यांना देखील ही जी काही शिकवणी घाई हा जो काही खेळाचा प्रकार होता किंवा आपुल्या सवंगडिया घाई, आपल्या सवंगडीचा संघटना, त्या घाई शब्दाचा संघटन असं एक अर्थ आहे. आपुल्या सवंगडिया, आपल्या जे सवंगडी आहेत, मित्र आहेत, त्यांचं समुदाय गोळा करून त्यांना काय केलं? त्यांना देखील हा भगवंताची उपासना कशी करायची आणि हा जो खेळ आहे तो खेळ शिकविला. हा खेळ खेळत असताना त्या खेळापासून आपण कसं अलिप्त राहायचं हे शिकविलं. त्यांनी सतत फड जागविला रे. नामदेव महाराजांनी महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील गुजरात, पंजाबपर्यंत काय केलेलं आहे? नामदेव महाराजांनी या संप्रदायाचं काय केलेलं आहे? प्रचार प्रसार करण्याचं काम केलेलं आहे. त्याने सतत फड जागविला रे. फड म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा आचार विचार नियमाचा जो काही संप्रदाय आहे, त्याला समुदाय आहे, त्याला म्हणतात फड. सगुण निर्गुण ऐक्याचं प्रतिपादन करणारा हा जो भागवत संप्रदाय आहे, वेदानुमोदित, त्याचं तिने सतत जागृती केली. सतत या समाजामध्ये सर्व लोकांना याचं ज्ञानदान करण्याचं काम केलं. ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नामदेव महाराजांचंच आहे ना. नामदेव महाराजांनी अशा प्रकारे सतत फड जागविला रे. एके घाई खेळता न चुकीची कोठी. नामदेव महाराजांचं वर्णन करतात, ऐक्य भावनेने खेळत असताना ते नामदेव महाराज कुठंही चुकलेले नाहीत. तया संत जन मानवली रे. आणि अशा प्रकारे नामदेव महाराजांना संतांनी ह्या अशा प्रकारे खेळ खेळल्यामुळे संतांच्या मध्ये त्या नामदेव महाराजांना उत्कृष्ट अशा प्रकारे प्रेम भांडारी, प्रेममूर्ती अशा प्रकारे नामदेव महाराजांना मान्यता प्राप्त झालेली आहे. आणखी कोण कोण आहेत अशा प्रकारे खेळिया? ज्ञानदेव, मुक्ताबाई, वटेश्वर सांगा. श्री ज्ञानेश्वर महाराज आहेत, मुक्ताबाई आहेत, वटेश्वर सांगा आहेत, सोपानदेव आहेत. हे काय करत आहेत? आनंदी खेळते रे. अत्यंत आनंदामध्ये खेळ खेळत आहेत. कान्हो गोवारी त्यांनी बसवंत केला. यांनी काय केलं? कान्हो गोवारी म्हणजे गुराखी, गवळी असणारा जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे त्याला त्यांनी बसवंत केलं, उपास्य दैवत केलं. आणि आपण भोवती नाचते रे. आणि त्या भगवंताच्या भोवती हे सर्व नृत्य करत आहेत. सकळी का मिळून एकची घाई, त्याच्या ब्रह्मादिका लागती पायी रे. ह्या सर्वांना मिळून एकची घाई, त्या प्रत्येकाच्या सकळी का मिळून एकची घाई, त्या सर्वांच्या घाई शब्दाचा अर्थ दिलेला आहे संघटन, ऐक्य. त्या सर्वांनी, बरोबर आहे ना, सकळी का मिळून एकची घाई, त्या सर्वांचं संघटन किंवा ते सर्व मिळून काय करतात? संघटन करून काय करतात? तर सर्वांचं उपास्य दैवत एकच भगवान परमात्माच आहे. आणि त्यांच्या ब्रह्मादिका लागती पायी, त्याच्या ब्रह्मादिका लागती पायी रे. आणि त्यांची कीर्ती उभारेला ध्वज काय तिही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. अशा प्रकारे त्यांनी त्यांची कीर्ती वाढली की ब्रह्मादिक लागती पायी रे. ब्रह्मादिक देखील त्यांच्या पाया लागतात. रामा बसवंत कबीर खेळिया, जोडा बरवा मिळाला रे. आणखी आता त्यांची नामावली सांगत आहेत. एक कबीर नावाचे कबीर महाराज आहेत, ते देखील खेळी आहेत. त्यांनी काय केलं? रामप्रभूंना बसवंत केलं, जोडा बरवा मिळाला रे. आणि यांचा रामप्रभूंचा आणि कबीर महाराजांचा जोडा चांगल्या प्रकारे उत्तम प्रकाराने मिळालेला आहे. पाचा सवंगडिया एकची घाई. पाचा सवंगडिया याचा अर्थ केलेला आहे राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न. हे 5 सवंगडी आहेत. ते
एकची घाई यांचा देखील जोडा चांगला मिळालेला आहे आणि हे देखील ऐक्य भावनेनं हा खेळ खेळत आहेत. तेथे नाद बरवा उमटला रे, आणि अशा प्रकारे त्यांच्यामध्ये देखील चांगल्या उत्कृष्ट प्रकारे नाद उमटला, अर्थातच नाद प्रगट झाला. ब्रह्मादिक सुरर मिळवून या त्यांनी तोही खेळिया निवडला रे. हे ब्रह्मादिक आणि जे काही श्रेष्ठ असणारे इंद्रादिक देव आहेत त्या सर्वांनी मिळून ह्या कबीर महाराजांनी, तोही म्हणजे कबीर महाराज, ह्या कबीर महाराज देखील हे चांगल्या प्रकारचे खेळिया आहेत, अशा प्रकारे त्यांची निवड केली. ब्राह्मणाचा पोर खेळिया एक भला. दुसरा आणखी खेळी आहेत कोण? ब्राह्मणांचे पोर असणारे एका, अर्थात श्री संत एकनाथ महाराज हे देखील खेळी आहेत. यांनी काय कार्य केलं तर त्यांनी जन खेळकर केला रे. त्यांनी देखील खेळ खेळला आणि खेळ खेळून स्वतःपुरतं मर्याद आत्मनोमोक्षार्थम जगद हितायच, स्वतः तर ती स्थिती प्राप्त करून घेतली, परंतु जगाला देखील परमार्थ प्रवण, परमार्थामध्ये त्यांची प्रवृत्ती करविली किंवा त्यांना परमार्थामध्ये प्रवीण केलं. जनार्दन बसवंत करुणिया त्याने आपल्या गुरूंनाच यस्य देवे पराभक्तीर यथा देवे तथा गुरव तसे ते कथिता हर्ता प्रकाशनते महात्मनः, अशा प्रकारे जनार्दन स्वामींनाच आपलं आराध्य दैवत मानून त्यांनी वैष्णवांचा मेळ मिळविला रे. भरपूर अशा प्रकारे विपुल प्रमाणात वैष्णवांचा मेळ मिळविला. एकची घाई खेळता खेळता आपणचे बसवंत झाला रे. आणि ऐक्य भावनेने, एकची घाई म्हणजे परमात्मा आणि आत्मा एकरूप आहे अशा प्रकारच्या भावनेने, अशा प्रकारच्या भावनेने हा खेळ खेळता आपणचे बसवंत झाला रे. ते स्वतःच बसवंत, अर्थ स्वतःच भगवत रूप झाले, परमात्म रूप झाले. अनेक खेळिया होऊन गेले. मग असे किती खेळी आहेत? असे तर तुकोबाराय म्हणतात की अनेक खेळिया होऊन गेले. अनेक म्हणजे अनेक खेळिया होऊन गेले. इतरही अनेक पुष्कळ अशा प्रकारचे खेळी होऊन गेलेले आहेत. वर्णावया वाचा मज नाही रे. तुकोबाराय म्हणतात की मला त्याचं वर्णन करण्याकरिता वाणी माझ्याकडे तेवढी नाही. अर्थात पुष्कळ अशा प्रकारचे भक्त होऊन गेलेले आहेत, त्यांचं वाणीच्या द्वारा वर्णन होऊ शकत नाही. मग अशा प्रकारचे आता जसं आपण सुरुवातीला पाहिलं होतं त्याप्रमाणे हे अशा प्रकारचे इतके खेळ होऊन गेले. मग अशा प्रकारचा आपल्यालाही खेळ खेळायचा असेल तर मग आता जे काही सावधगिरी आहे ते तुकोबरा या ठिकाणी सांगतात. तुका म्हणे गडे हो हुशारुनी खेळा. तुम्हाला देखील हा खेळ खेळायचा असेल तर अत्यंत सावधगिरीने, सावधानपणाने हा खेळ खेळा. परंतु हा खेळ खेळता सावधानपणाने खेळ खेळायचं म्हणजे स्वतःच्या बुद्धीनं सावधगिरी धरायची का? स्वतःच्या बुद्धीने हा खेळ खेळायचा का? तर नाही. हा खेळ खेळत असतेवेळी पुढीलांची धरुणी सोयी रे. जे पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेता. मी जे पुढे गेलेले आहेत, जे काही भगवंताला प्राप्त करून घेतलेले आहेत. पुढे तुकोबारायांचा दुसरा एक अभंग आहे मागणीपर प्रकरणातील आहे. तिथं म्हणतात की ज्या साधू संतांनी ही स्थिती प्राप्त करून घेतली तशा प्रकारची मलाही स्थिती प्राप्त व्हावी असं तुकोबाराय म्हणतात. पुढीलांचे इच्छी फळ नाही बळ आपुले. आणखी एक आहे की त्याच्यामध्ये तुकोबाराय म्हणतात की जे पुढे गेलेले आहे, जी स्वरूपस्थिती साधू संतांनी प्राप्त करून घेतलेली आहे ती मला देखील प्राप्त व्हावी. अर्थात पुढे गेलेले आहेत, अर्थात ज्यांनी हे स्वस्वरूप स्थिती प्राप्त करून घेतलेली आहे ते ज्या मार्गाने मार्ग जाऊनी गेले आधी दयानिधी संतती किंवा वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. त्याच मार्गाचा तुम्ही काय करा? अवलंबन करा. स्वतःच्या बुद्धीने तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. स्वतःच्या बुद्धीनं संतांची संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. हा मार्ग जो आहे तो अनोखा रास्ता अनमेला साजन असल्यामुळे स्वतःच्या बुद्धीनं एकी स्वयंबुद्धीच्या बाहेर रिगाले. स्वतःच्या बुद्धीच्या बळावर जर करता तुम्ही हा परमार्थ मार्गाचा मार्गक्रमणा करू म्हणत असाल तर निश्चित तुम्हाला या ठिकाणी अपघात तुमचा झाल्याशिवाय राहणार नाही. एकची घाई खेळता खेळता जो चुकला. मग कशा प्रकारे साधन करा हे सांगितलं आणि एक धोक्याची सूचना देखील तुकोबारा या ठिकाणी देतात. एकची घाई खेळता खेळता जो चुकला तो संसार डाई पडी रे. हा ऐक्य भावनेनं तुम्ही खेळ खेळताना जर चुकला तर तो संसार डाई पडी रे. खेळ खेळता वेळी चुकला, ऐक्य भावनेनं खेळ खेळायचा आहे, परंतु त्याच्यामध्ये काय चूक होणार आहे? एक थोडंसं चिंतन आपण करू शकतो. ऐक्य भावनेने तर खेळ खेळायचा आहे, परंतु गुरुवारी बाबा सांगत असतात की पाठ सांगत असताना पंचदशीचा पाठ सांगत असतेवेळी सांगत असतात की पंचदशी कशी आहे? ही दुधारी तलवार आहे सांगत असतात. ते काय करते? दुसऱ्याची देखील हानी करू शकते आणि स्वतःची देखील हानी करू शकते. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे को विधी को निषेध हा त्याला योगशास्त्राच्या परिभाषेनुसार अलब्ध भूमिकत्व, वास्तविक ऐक्य, ज्ञान प्राप्त न होता देखील मला ज्ञान प्राप्त झाला अशा प्रकारचा एक वेगळाच प्रकारचा अभिमान येऊन निषिद्ध अशा प्रकारच्या आचारामध्ये देखील प्रवृत्ती होऊ शकते. त्याच्यामुळे हे जे काही खुणा आहेत त्या खुणा जर चुकल्या, ऐक्य बऱ्याच वेळा जे काही द्रुत अशा प्रकारे अपवाद करण्याची एक सवय लागलेली असते. वास्तविक अध्यारोपाच्या द्वारा
जे काही अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होणार आहे ते वैराग्य तर निर्माण झालं नाही आणि द्रुत अपवाद केला आणि ते वैराग्य तर निर्माण झालं नाही आणि इकडे ज्ञान तर प्राप्त झालं नाही आणि आता काय झालं मग इतः भ्रष्टा तथा भ्रष्टा ज्ञानही नाही आणि साधनाचाही त्याग केला ज्ञान आता काय सिद्ध असता का निमावे साधन वेरी साधनाची आवश्यकता आहे अंतःकरणाची शुद्धीची आवश्यकता आहे परंतु साधनाचा परित्याग केला आणि त्याच्यामुळे काय झालं ज्ञान तर प्राप्त झालं नाही मोक्ष तर प्राप्त झालं नाही ना घरका ना घाटका अशा प्रकारची स्थिती होऊ शकते त्यामुळे म्हणतात एकची गाई खेळता जो चुकला किंवा आणखी त्याचे अर्थ आहेत की कल्पित द्वैतरूप इथं अर्थ दिलेला आहे कल्पित द्वैतरूप क्रीडा लीला असा एक अर्थ दिलेला आहे एकची गाई खेळता जो चुकला म्हणजे द्वैत जे कल्पित आहे आणि वास्तव अद्वैत आहे अशा प्रकारची जी स्थिती आहे ती वास्तविक समजून न घेता संपूर्ण जी आहे ती लीला आहे भगवंताची लीला आहे असं समजून न घेता जो सत्यत्व बुद्धी पाहतो सत्यत्व बुद्धीने या ठिकाणी आता सुरुवातीलाच आपण पाहून गेलो की उदरम अंतरम कुरुते अथ तस्य भयं भवति द्वैत बुद्धी जो ठेवतो त्याला मात्र काय होतं या ठिकाणी जन्ममरणाच्या परंपरा त्याला भोगावी लागते संसार डाई पडी रे म्हणजे तो संसाराच्या ह्या जन्ममरणाच्या परंपरेमध्ये पडतो पुन्हा आता पुढं तुकोबर आहे हाच खेळाचं रूपक सांगतात 12-16 गडियांचा मेळा 17वा बसवंत खेळिया रे त्याच्यामध्ये सरळ सरळ जे पूर्वसुरीने अर्थ केलेला आहे त्याप्रमाणे आपण याचा अर्थ पाहू 12-16 गडियांचा मेळा 12 किंवा 16 अशा प्रकारे गड्यांचा मेळ असा देखील एक पाठभेद आहे किंवा मेळा देखील आहे 12-16 अशा प्रकारे जे गडी आहेत त्यांना आपण त्यांचा जो समुदाय आहे तो एकत्र करू आणि 17वा बसवंत खेळिया रे 17वा जो बसवंत आहे अर्थात 17वा जो आहे तो भगवान परमात्मा आहे तो देखील खेळी आहे आणि जतिस्पद राखो जाणे टिपरिया घाई अनुवाहत वाय मांदळा रे जतिस्पद अर्थात तालबद्धता हा खेळ खेळत असतेवेळी हा नृत्य करायचा आहे नृत्य करत असतेवेळी त्यामध्ये काय करावे लागते तालबद्धता ठेवावी लागते तालात नाचावं लागतं त्या बेताल होऊन चालत नाही पुढच्या अभंगामध्ये येणार आहे आपल्याला वेळ थोडासा कमी राहिलेला थोडासा आपण सरळ सरळ पाहूया ते जतिस्पद म्हणजे तालबद्धता त्या तालबद्ध अशा प्रकारे स्वरबद्ध तालबद्ध गायन करत असतेवेळी किंवा नृत्य करत असतेवेळी त्याच्यामध्ये तालाचं भान राखणं अत्यंत आवश्यक आहे जर तालबद्धता ठेवली नाही किंवा स्वर ताल इत्यादिकांचं आपण भान ठेवलं नाही तर त्याच्यामध्ये घात होऊ शकतो आपण पुराणामध्ये इत्यादी पाहतो दृष्टांत की कोणीतरी ती एक अप्सरा होती त्या अप्सरेचा नृत्य करत असतेवेळी ताल चुकल्यानंतर त्याला शाप देण्यात आला त्याला या संसारामध्ये पडावं लागलं मृत्यूलोकामध्ये यावं लागलं परंतु आम्ही मात्र कसं आहे जतिस्पद राखो जाणे टिपरिया घाई टिपरिया एकमेकावर घाई म्हणजे आघात करत असतेवेळी एकमेकावर आघात करत असतेवेळी आम्ही हे ताल राखतो म्हणजे हा खेळ खेळत असतेवेळी आम्ही काय करतो ताल राखतो थोडंसं लाक्षणिक अर्थ बघू गेलो तर ताल राखणं म्हणजे पुढे येणार आहे जर बेताल झाला तर काय होईल बेताल झाला तर तुम्हाला त्याच्यामध्ये फार मोठा आघात होईल पुढच्या अभंगामध्ये सांगणार आहेत या ठिकाणी आम्ही ताल राखतो म्हणजे याचा अर्थ काय तर ताल राखतो अर्थात जे काही श्रुती स्मृती इत्यादिकांनी जो काय आचार विचार सांगितलेला आहे त्या आचार विचारानुसार आम्ही वर्तन करतो हाच काय या ठिकाणी ताल राखणं आहे मग टिपरिया घाई अनुहात वाय मांदळारे अशा प्रकारे श्रुती स्मृतीने सांगितलेल्या मार्गाप्रमाणे आम्ही जर करता हा खेळ खेळला तर त्याच्यातून काय होतं अनुवाहत वाय मांदळारे अनुहात ध्वनी त्याच्यामधून अनुहात ध्वनीचा नाद जो आहे तो उत्पन्न होतो 12-16 आहे ना त्याचं थोडंसं आणखी लक्षार्थाच्या दृष्टीने त्याचा विचार करायचा झाला तर जसं एकनाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये एक प्रमाण आहे की त्याच्यामध्ये 12-16 अशा प्रकारचा 12-16 जणी हरिसी नेनती म्हणून फिरती रात्रंदिवस त्या ठिकाणी देखील 12-16 अशा प्रकारचा शब्दाचा प्रयोग आलेला आहे त्या ठिकाणी 12-16 म्हणजे काय अर्थाचं चिंतन करत असताना नरसिंह बाबांनी केलेलं आहे की 12-16 म्हणजे 12 ह्या सूर्यकला आदित्य 12 आदित्य आहेत ना त्यांनी म्हटलेलं 12 आदित्य आणि 16 म्हणजे 16 या चंद्राच्या कला 12 चंद्र सूर्याच्या ह्या ज्या कला आहेत ह्या कलाहून परमात्मा जो आहे तो 17वा बसवंत खेळिया रे तो परमात्मा आहे तो ह्याच्याहून वेगळा आहे किंवा आणखी एक याचा थोडासा विचार करता येईल की 12-16 म्हणजे या ठिकाणी 12 म्हणजे हे जे काय द्वादशी दर्शन आहेत त्यांचं तुम्ही ग्रहण करा चिंतन करायचं झालं तर एक भाव आपण त्यातून करू शकतो किंवा 16 जे आहेत 16 ज्या 12 ह्या ज्या आहेत 12 दर्शन आहेत म्हणजे काय आहेत वास्तविक हे 12 काय आहेत ह्या अंतःकरणाच्याच एक प्रकारच्या वृत्ती आहेत त्यानंतर हे 16 हे चित्तचतुष्टय त्यानंतर किंवा अंतःकरण आणि पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंचप्राण हे जे आहेत यांचा काय करायचा मेळा करायचा किंवा यांचा जो समुदाय आहे या समुदायाहून परमात्मा जो आहे तो वेगळा आहे अलिप्त आहे असं एक त्याचं चिंतन करू शकतो आपण
पुरुषुरीने मात्र याचा अर्थ करत असतेवेळी 12 किंवा 16 अशा प्रकारची गडी मिळवू आणि आम्ही हा खेळ खेळू असा सरळ सरळ अर्थ केलेला आहे. आणि हा खेळ खेळत असताना आम्ही तालबद्धता राखू आणि त्याच्यातून मग ताल मृदंगाच्या निनादामध्ये अनुहात अशा प्रकारचा ध्वनी निर्माण होतो. आणि ह्या अशा प्रकारचा खेळ खेळत आम्ही काय करू, नाचत पंढरी जाऊ रे खेड्या, हे गड्यांनो आम्ही नाचत नृत्य करत पंढरीला जाऊ, विठ्ठल रखुमाई पाहू रे. आणि नृत्य करत आम्ही पंढरपूरला गेल्यानंतर तिथं आम्ही काय करू, तिथं गेल्यानंतर दुसरंच काहीतरी करत बसू. किंवा पंढरपूरला गेल्यानंतर वेगवेगळ्या पदार्थांचे काही लोक जातात, कशा करता जातात तिथं म्हणजे गेल्यानंतर सोलापूरची चादर चांगली भेटते म्हणून ते घेण्याकरता जातात. नाही आम्ही तसं करू का, नाही विठ्ठल रखुमाई पाहू रे. वेगवेगळ्या आणि घ्या, काही जण म्हणतात गेल्यानंतर पहिला पंढरपूरमध्ये गेल्यानंतर काही जण म्हणतात पहिला नातवंडांच्यासाठी खेळणी पाहायला जातात किंवा दुसऱ्याच अन्य गोष्टी करतात. परंतु असं नाही, विठ्ठल रखुमाई पाहू रे. आम्ही काय करू, त्या परमात्म्याला विठ्ठल रखुमाईला आम्ही डोळे भरून पाहू. आणि तो परमात्मा कसा आहे तर सांगतात, 6 चहू वेगळा 18 निराळा. तो परमात्मा 6 म्हणजे 6 शास्त्र, चहू म्हणजे 4 वेद, 18 म्हणजे 18 पुराणे. ह्या पुराणांना देखील तो अगम्य, ह्या निराळा आहे म्हणजे ह्या पुराणांना देखील तो अविषय असणारा परमात्मा आहे. ह्या 4 शास्त्र ह्या इत्यादिकांनी किंवा उपनिषद इत्यादिकांनी, वेदांनी इत्यादिकांनी जेवढं काही वर्णन केलं जाईल त्याच्याहून तो परमात्मा वेगळा आहे. परमात्मा हा कोणाही प्रमाणा ओ निदेवो माय. किंवा जसं ज्ञानोबा म्हणतात की ज्ञानदेव म्हणे, हरी माझा समर्थ न करव्यार्थ उपनिषदा इत्यादिकांना तो परमात्मा विषय होऊ शकत नाही, तो सर्वाहून अलिप्त आहे. किंवा 6 चहू वेगळा 18 निराळा, या सर्वांच्याहून तो अलिप्त आहे. किंवा सर्वांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे ते वर्णन वास्तविक परमात्म्याचं, विधिमुखानं परमात्म्याचं वर्णन होऊ शकत नाही. किंवा ह्या सर्वांनी तो वेगळा आहे. 6 चहू वेगळा म्हणजे 6 शास्त्र 4 वेदांनी तो परमात्मा न इति अशा प्रकारे त्या परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. ह्या कारणात्मक असणाऱ्या जगताहून तो परमात्मा निराळा आहे अशा प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या परमात्म्याला गावो वाजवो एकच आळारे. त्या परमात्म्यालाच आम्ही काय करू, एकच आळारे, एका छंदामध्ये त्याचंच आम्ही गायन करू. त्या परमात्म्याविषयीच आम्ही टाळ्या वाजवू किंवा मृदंग वाजवू किंवा त्याचं नामस्मरण करू. आणि अशा प्रकारे नामाचा उद्घोष करीत असतावेळी विसरती पक्षी चारा निघे पाणी, हे पक्षी इत्यादिक आहेत, पशु इत्यादिक आहेत, हे काय करतात, त्या निनादामध्ये स्वतःचा देहभान विसरून जातात आणि चारा पाणी निघे, चारा किंवा पाणी हे घेण्याचं देखील ते विसरून जातात किंवा ते घेत नाहीत किंवा ते चारा पाणी घेण्याचं विसरून जातात. तारुण्य देहभाव बाळारे. 2 प्रकाराने पुरुषुरीने अर्थ केलेला आहे की बाळा अर्थात जे तरुण इत्यादिक आहेत किंवा तरुण इत्यादिक मुले आहेत त्यांना देखील त्यांचा देखील देहभाव विसरून जातो. किंवा बाळा म्हणजे खंडकर महाराजांनी असा अर्थ केलेला आहे की जे बाल आहेत त्यांना देखील तारुण्य अवस्था प्राप्त होते, तारुण्य भाव प्राप्त होतो. किंवा देखील त्यांच्या अंतःकरणामध्ये देखील आम्हाला देखील तारुण्य अवस्था प्राप्त झाली तर आम्ही देखील अशा प्रकारे बघा व्यवहारामध्ये देखील लहान मुलांना इच्छा असते की त्यांना देखील आम्ही कधी मोठं होणार, आम्ही देखील कधी पंढरपूरला जाणार, अशा किंवा व्यवहारामध्ये आम्ही देखील मोठं कधी होणार, मला कधी गाडी चालवता येणार, व्यवहारामध्ये वाटतं ना. तसं हा जल्लोष उद्घोष पाहिल्यानंतर त्या लहान मुलांना देखील असं वाटतं की आम्हाला देखील अशा प्रकारे त्या आनंदामध्ये सहभाग घेता यावा, अशा प्रकारे त्यांना देखील त्यांना देखील अवस्था प्राप्त होते. तिथल्या आनंदाचं वर्णन करतात तुकोबाराय, आनंद तेथीचा मुखियाशी वाचा. तेथील आनंद इतका आहे, इतका अप्रतिम अनुपमेय अशा प्रकारचा आनंद आहे की मुखियाशी वाचा, जे मुखी आहेत त्यांना देखील वाचा प्राप्त होते. थोडंसं याचा लाक्षणिक अर्थ घेतला तर निकमामाने काल थोडा अर्थ सांगितला चिंतन करत असतेवेळी की मुखियाशी वाचा, मुखी आहेत म्हणजे जे ज्यांना भगवत नामस्मरण त्यांनी कधीही जीवनात घेतलं नाही, ते वास्तविक आहेत, बोलत असून देखील काय आहेत ते मुकेच आहेत, कधी भगवंताची स्तुती केली नाही, ते वास्तविक मुकेच आहेत. मग त्या असे असणारे जे मुखे आहेत म्हणजे त्यांनी जे कधी भगवंताचं वर्णन केलं नाही, जसं तुकोबाराय म्हणतात की नाही ऐकले गायले गीत, धरिल्या सांडिले हित, ऐकेले आणि गायले गीत धरिले नाही ऐकेले, म्हणजे त्याप्रमाणे जे कधी जीवनात गीत ऐकलं देखील नाही आणि गायन देखील केलं नाही असे जे आहेत त्यांच्या अंतःकरणामध्ये देखील काय होतं, हा आनंद पाहिल्यानंतर आपल्याला देखील भगवंताचं नामस्मरण करावं अशा प्रकारची इच्छा निर्माण होते आणि ते देखील नामस्मरण करू लागतात. मग मुखियाशी वाचा, बहिरे ऐकती कानी रे. जे बहिरे आहेत, ऐकता येत नाही त्यांना बहिरे म्हणतात, ते असे जे आहेत ते देखील काय करतात, ऐकू लागतात. इथं या ठिकाणी देखील तशा प्रकारचा अर्थ घ्यायचा
आंधळे सकळ बहिर्मुखे किंवा बहिरेमुखी असं देखील पाठभेद आहे. म्हणजे ज्यांनी कधीही हे भगवंताचं नामस्मरण ऐकलं नाही त्यांना देखील वाटतं की आता आम्ही देखील हे नामस्मरण भगवंताचं हे नाम संकीर्तन जे आहे ते श्रवण करावं. आंधळ्याशी डोळे ज्यांनी कधी परमात्म्याला पाहिलं नाही त्याला देखील वाटतं परमात्म्याला पाहावं. वाचार्थानं जरी घेतलं तरी देखील काही हरकत नाही, कारण का परमात्म्याच्या नामसंकीर्तन इत्यादिकामध्ये अशा प्रकारे अलौकिक सामर्थ्य आहे की वाच्यार्थानं जरी घेतला तरी देखील त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वावगं नाही. जे मुखी आहेत त्यांना देखील वाचा प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य ह्या कारण का पुढं सांगणार आहेत. भुक्ती मुक्ती फुकाचसाठी कोणी तयाकडे न पाहिरे. भुक्ती म्हणजे काय? भोग. अर्थातच व्यवहारातील जे काही इच्छित वस्तू आहेत त्या इच्छित वस्तू देखील याच्यामध्ये प्राप्त होतात. अर्थात एखादा मुका असेल त्याला बोलता येत नसेल आणि त्याच्या अंतःकरणामध्ये आलं की आपल्याला बोलता यावं, त्याला वाचा फुटेल, याच्यामध्ये काही नवल नाही. उलट वाचा आली नाही तर हे नवल आहे. भगवत नामामध्ये तेवढं सामर्थ्य आहेच. तुकोबाराय म्हणतात की भवरोगा ऐसे जाय अनेक काय क्षुल्लक आहे. भगवान नामस्मरणामध्ये इतके सामर्थ्य आहे. भवरोगासारखा रोग जर निवृत्त होतो तर इतर रोग हा देखील एक प्रकारचा व्याधीच आहे ना, वाचा नसणं, तो देखील रोग निवृत्त होऊ शकतो. अनेक आपण उदाहरणं पाहतो ज्यांना वाचता येत नाही, ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, त्यांना देखील वाचता आलं. बाबा सांगत असतात दृष्टांत की ते एक आजी होती की ते फक्त बोट फिरवत होती, त्याला देखील वाचता येऊ लागलं. बहिरे ऐकती कानिरे, आंधळ्याशी डोळे पांगोळ्याशी पाय. जे पांगळे आहेत त्यांना देखील पाय येऊ शकतात, पाय येतात ह्या भगवंताच्या नामस्मरणानं. जर लक्षार्थानं घ्यायला गेलं तर पाय जे आहे ते वैराग्याचं प्रतिपादन करणारे आहेत. ज्याच्या अंतःकरणामध्ये संसाराविषयी वैराग्य नाही त्यांना देखील वैराग्य निर्माण होईल. तो का म्हणे जीव आसक्त सर्व भावे तर तिल नामे विठोबाच्या. ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रपंचाविषयी आसक्ती आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये देखील वैराग्याचे प्रादुर्भाव होऊ शकतो. तुका म्हणे वृद्ध होती तरुणे रे. जे तरुण आहेत ते देखील वृद्ध होतात, जे वृद्ध आहेत ते देखील तरुण होतात. अर्थात आहेत सगळे म्हणजे ऐकतात. मला वाटलं की थोडंसं ते काल खरं म्हणजे सत्र जे आहे ना, काल कैलास महाराज म्हणत होते की आपले की दुपारचा जो काळ असतो थोडासा हा काय असतो काळ, मरगळलेला काळ असतो थोडासा. तिने राग देखील आलाप देखील त्यांच्या संगीताच्या परिभाषेमध्ये तिने एक राग देखील गाऊन दाखवला. तो राग ऐकल्याच मला झोप येऊ लागली, अशा प्रकारचा तो राग होता. म्हणजे अत्यंत, परंतु म्हटलं बघूया काय आहेत का नाही. असो. तुका म्हणे वृद्ध होती तरुणी रे. जे वृद्ध आहेत त्यांच्या ठिकाणी देखील तारुण्य अवस्था, अर्थात तरुण ज्याप्रमाणे उद्घोष आपले बघा हे निकमबाबांचे वडील आहेत ते जणू काही तरुण असल्यासारखं त्यांचं काय असतं, सगळं थाट असतो त्यांचा आळंदीमध्ये आल्यानंतर इथून. तसं आहे ना, हे भगवंताचं नामस्मरण केलं की वृद्ध, अर्थात ज्याच्या अंतःकरणामध्ये मरगळ निर्माण झालेले आहे, जे अकाल वृद्धत्वानं ग्रसित झालेले आहेत, तरुण आहेत असे देखील जे काही वृद्ध असतील, असा एक आपण अर्थ करू शकतो की अकाल वृद्धत्वाची सध्याला काय झालेले आहे, खूप तरुण अवस्था असते परंतु खूप मरगळ अवस्था झालेली असते, अंतःकरणामध्ये उत्साह नसतो, वेगवेगळ्या प्रकारचे सध्याला आजार आहेत, त्या आजाराने ग्रसित जरी असले तर त्याला देखील इथं आणलं ना तर त्याच्या अंतःकरणामध्ये देखील तारुण्य अवस्था त्याला प्राप्त झाल्यासारखं, अर्थातच अंतःकरणामध्ये उत्साह त्याच्या येऊ शकतो. दोन्ही टिपरी पुढील अभंग. दोन्ही टिपरी एकची नाद सगुण निर्गुण नाही भेद रे. कुसरी अंगे मोडतील परी मिळवेती एकेका छंदे रे. पुन्हा आणि की हा जो खेळ खेळायचा आहे, आता जसं मागं पाहिलं आपण त्याप्रमाणे हा खेळ खेळत असते वेळी काय काय आपण पाहिलं पाहिजे, काय कोणकोणत्या सावधगिरी बाळगले पाहिजे ते सांगत आहे. दोन्ही टिपरी एकची नाद. वारकरी संप्रदायाचं बाबांच्या मुखातील नेहमी येणारं हे प्रमाण आहे, बाबांना अत्यंत आवडतं असणारं प्रमाण. दोन्ही टिपरी खेळ खेळत असते वेळी, टिपरीचा खेळ खेळत असते वेळी दोन टिपऱ्या मारल्या, दोन टिपऱ्या दिसायला वेगळ्या आहेत, दोन्ही टिपऱ्या पृथक आपल्याला प्रतीतीला येतात, परंतु एकमेकावर आघात झाला की त्याच्यातून निघणारा नाद जो आहे तो मात्र एकच आहे. त्याप्रमाणे सगुण निर्गुण नाही भेद रे. सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही, त्याच्यामध्ये तत्वता कोणताही भेद नाही. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठला हा. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. कुसरी अंगे मोडतील परी मिळविती एकेका छंदेरी. थोडंसं हा नृत्यकलेतील भाग देतात की कुसरी म्हणजे कौशल्याने अंगे मोडीतील वेगवेगळ्या प्रकारचे अंग विक्षेप कटाक्ष करतील, परंतु परिशब्दाचा दोन प्रकार इकडे पण घेता येईल. परी म्हणजे प्रकाराने, वेगवेगळ्या प्रकाराने ते अंग मोडतील म्हणजे अवयव जे आहेत त्याच्यामध्ये अंग विक्षेप करतील, वेगवेगळ्या अवयवाची हालचाल करतील, परंतु एका छंदे मिळविते. परंतु त्यांचं परस्परामधील जो छंद आहे, परस्परामधील जो ताल आहे, तो ताल मात्र काय आहे, एक आहे. वेगवेगळे नाचणारे नृत्य करणारे वेगवेगळे असतात, परंतु त्यांचा ताल मात्र काय असतो, एकच असतो. सम आले की समेला सर्वांचा पाय पडतो,
एकाच तालामध्ये ते काय असतात, नृत्य करत असतात, एकाच तालामध्ये समेला सम पडत असते. त्याप्रमाणे दिसायला काय आहेत, नृत्य करणारे वेगवेगळे आहेत, परंतु त्यांची तालबद्धता जी आहे, जो लय आहे, जो छंद आहे, किंवा खंदरकर महाराजांनी त्याचा छंद शब्दाचा अर्थ केलेला आहे, नृत्यकलेची जी अभिव्यक्ती करणं आहे ते सर्वांचं एकच प्रयोजन आहे. सर्वांना काय नृत्यकलेची अभिव्यक्ती करायचं आहे. जसं आहे की वेगवेगळे अवयव जे आहेत ना, नृत्य जे कला आहे ते वेगवेगळे नृत्याचे प्रकार सांगितलेले आहेत. जसं भरतनाट्यम इत्यादी वेगवेगळे आहेत. आपला विषय नाही, आपलं कैलास महाराजांनी जर चांगला विषय सांगितला असता, ते वेगवेगळे कला आहेत. त्याच्यामध्ये नृत्य आहे ना, नृत्य कशा प्रकारे नृत्य केल्यानंतर त्याच्यातून काय अभिव्यक्त होतं, डोळे जर भोवया जे आहेत ते वर केल्यानंतर त्याच्यातून काय, म्हणजे एक अभिनय हे देखील एक आहे प्रमाण आहे. जसं शब्दाच्या माध्यमातून ज्ञान करून दिलं जातं, त्याप्रमाणे अभिनयाच्या माध्यमातून देखील ज्ञान करून देण्याची पद्धत आहे. बोट केल्यानंतर काय प्रकार, वेगवेगळ्या प्रकारचे अंगविक्षेप करतात, परंतु या सगळ्यांचा उद्देश काय आहे, नृत्यकलेची काय अभिव्यक्ती करणं हाच उद्देश आहे. त्याप्रमाणे आज सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये काय आहे, अभेद आहे. तत्वतः अभेद आहे. वरून वरून त्याच्यामध्ये भेद जरी दिसत असला तर तत्वतः अभेद आहे. काहीच नवजे वाया रे खेळ्या, एकचे बसवंत अवघे रे, सम विषम तेथे होच नेदे जाणवणी आगळ्या रे. अंतःकरणामध्ये सहज निर्माण होते. एक प्रश्न निर्माण होतो. अनेकदा आपल्याला सगुणाविषयी ऐकलं, सगुणाच्या भक्तीचं ऐकलं, निर्गुणाच्या तत्वज्ञानाविषयी श्रवण केलं, तर आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो प्रश्न की आपण सगुणाची भक्ती करू काय निर्गुणाचं ज्ञान संपादन करू. एक तिसराच प्रश्न निर्माण होतो, ते एक ऐकायला मिळतं, भक्तिगीत, तो भक्ती करू की पोट भरू, तो एक वेगळा प्रश्न आहे. परंतु हा प्रश्न वेगळा आहे, तो अजून तो द्विधावस्थेमध्ये आहे. परंतु ज्याला परमार्थच करायचा आहे, परंतु परमार्थ करत असतेवेळी ज्याला वाटतं आपला अधिकार कोणता आहे नेमकं कळत नाही, मी सगुण करू काय निर्गुणाचं ज्ञान संपादन करू, याचं त्याला कळत नाही. त्याच्यासाठी उत्तर या ठिकाणी तुकोबराय देतात, काहीच न वजे वाया रे खेळ्या, तू काही कर. बाबांच्या भाषेत तू काही कर, परंतु मरू नको. मरू नको म्हणजे त्या साधनाचा परित्याग करू नको, साधनातून तो बाजूला होऊ नको. कोणतंही साधन कर, ज्याप्रमाणे बाबा सांगतात की शेण हे मातीवर जर पडलं तर काहीतरी ते कण घेऊनच येतं, त्याप्रमाणे तुला जर निर्गुण करू वाटलं, निर्गुण कर. ते जे काय बाबा दृष्टांत देतात ना, तो थोडासा एक उपेक्षेनं दिलेला दृष्टांत आहे तो. काल सांगितलं ना बाबांनी की मला कधी 6 महिने घरी जावं वाटतं, 6 महिने इकडं राहावं वाटतं. त्याला काय सांगितलं, तो आता काय कर, इंद्रायणीच्या पात्रामध्ये राहा. हे काय केलेलं आहे, उपेक्षेनं दिलं गेलेलं, असं एक उल्हानेनं दिलं गेलेलं उत्तर आहे. वस्तुतः त्याचं उत्तर काय आहे की तू काही कर पर मरू नको. म्हणजे काही कर म्हणजे सगुणाचं नामस्मरण कर, श्रवण कर, मनन कर, काही कोणतंही साधन कर, पण साधनामध्ये आरूढ राहा. मग हे केलं तर काय होईल, काही न वजे वाया, यातलं काय जाणार नाही, थोडंही तुझं वाया जाणार नाही. न वजे म्हणजे जाणार नाही, वाया म्हणजे व्यर्थ जाणार नाही. भगवद्गीतेमध्ये देखील श्लोक आहे, निहावी क्रमणा शोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात. त्रायते महतो भयात म्हणजे थोडा देखील ह्या मार्गाचं जर अनुसरण केलं तर त्यातून काही वाया जात नाही, उलट काय होतं, महान अशा प्रकारच्या भयातून याची निवृत्ती होते, वाया मात्र काही जाणार नाही. एकची बसवंत अवघे रे, हे काय आहे, वस्तुतः ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये सगुण वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दैवत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे 33 कोटी देव, चामुंडा, अष्टकोटी, भैरव वगैरे अशा प्रकारे वेगवेगळी नामं आहेत, वेगवेगळी दैवत आहेत. परंतु वस्तुतः सिद्धांत काय आहे, एकचे बसवंत अवघे. त्या सर्वांच्यामध्ये एकम सद विप्रा बहुधा वदंती, अधिकारानुरूप हे वेगवेगळे दैवत आहेत म्हणून वेगवेगळी दैवतांचे प्रतिपादन केलेले नाहीत, वेगवेगळे भगवंताला नामं आहेत म्हणून वेगवेगळ्या नामांचं प्रतिपादन केलेलं नाही, तर वस्तुतः अधिकारी वेगवेगळे आहेत म्हणून वेगवेगळ्या साधनांचं, वेगवेगळ्या दैवतांचं, वेगवेगळ्या रूपांचं, वेगवेगळ्या नामांचं प्रतिपादन केलेलं आहे. वस्तुतः हे वेगवेगळ्या अनेक जण आक्षेप घेतात की काही संप्रदायामध्ये, काही धर्मामध्ये, काही पंथामध्ये एकच देव मानलेला आहे, परंतु हे हिंदू संस्कृतीमध्ये तर अनेक प्रकारचे देवता मानलेले आहेत. त्याच्यामध्ये उलट काय आहे, असं ते त्यांची संकीर्ण दृष्टी असते. वैदिक संप्रदायाचं जे काय वास्तविक सिद्धांत जो आहे ते त्यांना माहीत नसल्यामुळं वस्तुतः स्थिती अशी आहे की वेगवेगळ्या प्रकारची नामं आणि रूपांचं कथन केल्यामुळं वस्तुतः संप्रदायाला न्यूनता किंवा त्याच्यामध्ये परिच्छिन्नता येत नाही, तर उदार जो दृष्टिकोन आहे तोच उलट प्रगट होतो. ज्याचा जसा अधिकार असेल, एक मला पाठांतर नाही परंतु त्याच्यामध्ये महिमनस्तोत्र आहे, त्या महिमनस्तोत्रामध्ये एक रुचिनाम वैचित्र्यात रुजू म्हणजे जशी जशी रुची असेल तशा प्रकारचं त्याला काय केलेलं आहे, तशा प्रकारचं त्याला रूपाची कल्पना किंवा रूपाचं विधान शास्त्राने केले गेलेलं आहे. परंतु सर्वांच्यामध्ये तत्व मात्र काय आहे, एकची बसवंत अवघे रे, त्या सर्वांच्यामध्ये एकच तत्व आहे, जे काही
भांडणं किंवा जे काही विरोध किंवा जेवढं काही वैमनस्य आहे ते वास्तविक ज्याचं मूळ स्वरूप आहे त्याच्याकडे जर दृष्टी असेल तर त्याच्यामध्ये वैमनस्य नाही, विरोध नाही आहेत. परंतु जर आपल्याला केवळ उपाधीला धरून जर आपण विचार करू गेलो तर त्याच्यामध्ये वैमनस्य आहे. सम विषम ते होच नेदी, वास्तविक याचा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ केलेला आहे. वास्तविक परमात्मा काय आहे? समच आहे. त्या सम असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी कितीही नामं आणि कितीही रूपं परमात्म्याची दिसली, 10 अवतार 24 अवतार किती दिसू देत, शिव हे जे काय पंच दैवत आहेत कितीही रूपं दिसू देत, परंतु तरी देखील ह्या रूपामुळं काय विषम होच नाही, त्याच्या ठिकाणी द्वैत काय निर्माण होतच नाही. कारण का परमात्मा एकच आहे. तो परमात्माच तो एकटाच परमात्मा काय झालेला आहे? वेगवेगळ्या रूपामध्ये अभिव्यक्त झालेला आहे. किंवा समविषम होच नाही, किंवा त्याच्या ठिकाणी समविषम एकत्र घेतला आपण तर कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी भेदभाव निर्माणच होत नाही. तो परमात्मा एकच आहे. त्या परमात्म्याच्या ठिकाणी भिन्न भाव निर्माणच होत नाही. जाणवूनी आगळिया रे, आणि अशा प्रकारे जाणवूनी आगळिया रे, आता बाबा सांगत असतात ना, बेडूकराव मरा, तशा प्रकारची स्थिती. अनेक वेळा बऱ्याच वेळा प्रयत्न केला तरी देखील ते काय सफल झालं नाही. शेवटीला या ठिकाणी प्रसंग आलाच माझ्यावर. जाणवूनी आगळिया रे, या ठिकाणी अर्थ काय केलं मला काय आठवे ना, बघा आठवलं तर सांगा. आगळिया जाणवूनी, अशा प्रकारे जे काही निर्गुण आणि सगुण याच्यामध्ये जे ऐक्य आहे ते ऐक्य श्रेष्ठ, हा जो श्रेष्ठ भाव जो आहे तो श्रेष्ठ भाव जाणवूनी, म्हणजे स्वतः काय करतात ते स्वतः जाणतात आणि इतरांना देखील सांगतात. म्हणजे सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये ऐक्य आहे. आगळिया म्हणजे श्रेष्ठ असणारा जो भाव आहे तो जाणवूनी, किंवा तो श्रेष्ठ भाव स्वतः जाणून स्वतःच्या अंतःकरणामध्ये जाणून तो काय खेळ खेळ, म्हणजे सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये ऐक्य आहे. सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. हे काय श्रेष्ठ, अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं साधन आहे. कारण का जोपर्यंत सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये भेद राहील आणि आपण कितीही साधना केली तर ती साधना फलद्रूप होऊ शकत नाही. एका श्रेष्ठ कनिष्ठ भाव जे काय 12व्या अध्यायामध्ये देखील येतं की आपल्याला वेळ कमी राहिलेला आहे, थोडक्यात आपण सरळ अर्थ पाहू. 12व्या अध्यायामध्ये देखील सगुण निर्गुणाविषयी थोडा अर्जुनानं प्रश्न केलेला आहे. त्या ठिकाणी भगवंतांनी जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तराचं जर आपण परिवेक्षण केलं तर सगुण श्रेष्ठ आहे की निर्गुण श्रेष्ठ आहे असा अर्जुनाचा प्रश्न नाही. भगवंतांनी देखील तसं उत्तर दिलेलं नाही. सगुण उपासना निर्गुण उपासना श्रेष्ठ कनिष्ठ भाव अर्जुनाचा प्रश्न नाही. भगवंतांनी देखील तशा प्रकारचं उत्तर दिलेलं नाही. तर तिथं प्रश्न जो आहे तो जे सुलभता जी आहे आणि कठीणता जी आहे अशा प्रकारे भगवंतांनी उत्तर दिलेलं आहे. याच्यावरून आपण सगुण भक्ती सुलभ आहे आणि निर्गुणाचं जे उपासना आहे ते कठीण आहे. त्याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भाव नाही. अधिकारी जसं आहे तशा प्रकारे त्याला साधन सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये तरतम भाव नाही, कारण दोन्ही एकच आहेत, एकाच परमात्म्याचे. बाबा जसं सांगत असतात ना की निर्गुण परमात्मा जर परमात्मा असेल, देव असेल, तर सगुण काय तुझा चाचा आहे का, तुझा काका आहे का, त्याप्रमाणे सगुण निर्गुण हे दोन्ही एकच आहेत. म्हणून या सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये ऐक्य म्हणून तो काय कर, हा खेळ खेळ. संत महंत सिद्ध खेळतील घाई तेच सांभाळी माझ्या बाहिरे. संत महंत सिद्ध आहेत त्यांनी हे खेळ खेळलेला आहे आणि तेच तू देखील काय कर, सांभाळी माझ्या बाहिरे. माझ्या बंधूंनो, माझ्या भावांनो, किती अत्यंत इति काकू, बाबा जसं म्हणतात ना, अत्यंत करुणावरुणालय होऊन अत्यंत माझ्या बंधूंनो हे सांभाळी, हे काय करतो याचं जोपासना कर. ह्या जो खेळ खेळायचा आहे ना अशाच प्रकारे तू खेळ खेळशील तर तुला काय होईल, या खेळामध्ये तू अलिप्त राहशील. हात राखून हानी ती टिपरी मिळवणे जाय त्याची सोयरे. हात राखून म्हणजे व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना, हात राखून देणं म्हणजे काहीतरी आपल्याकडे ठेवून मग काय करणं, दुसऱ्याला देणं. त्याप्रमाणे खेळ खेळत असते वेळी हात राखून खेळायचा. हात राखून खेळायचा म्हणजे या ठिकाणी अंगचुकारपणा करायचा असं नाही. हात राखून खेळायचा म्हणजे या ठिकाणी आत्मानुसंधान, परमात्म्याच्या ठिकाणी दृष्टी ठेवायची. जसं गवळणीचं वर्णन करत असते वेळी अनेक ठिकाणी वर्णन येतं की लक्ष लावून या अंतरी पाहती नरनारी, कृष्णा पाहती नर नारी. त्याप्रमाणे परमात्म्याकडेच अनुसंधान ठेवायचं, परमात्म्याचं चिंतन ठेवायचं आणि काय करायचं, हा खेळ खेळायचा. टिपरीवर टिपरी मारायचा, अर्थात खेळ खेळायचा टिपरीचा. मिळवणी जाय त्याची सोयी रे, त्याची सोयी मिळवणी जाई रे. जे काही वेदशास्त्र इत्यादिकांनी जो काही मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गामध्ये किंवा जे काही शास्त्रानं विधान केलेलं आहे त्या विधानाशी एकरूप होऊन तो काय कर, हा खेळ खेळ. आणि अशा प्रकारे शास्त्रानं जे काही सांगितलेलं आहे, गुरूंनी जे काही सांगितलेलं आहे तशा प्रकारचा जर तू खेळ खेळला नाहीस, त्याच्यामध्ये जर का बेताल झाला तर काय होईल, वितालाचे अवघे जाईल वाया. जर का तू बेताल तालबद्ध न खेळता तालाला त्या सोडून जर करता तू
खेळ खेळशील तर काय होईल, सर्व व्यर्थ जाईल. अर्थातच बेताल म्हणजे आता आपण पाहून केलो की शास्त्राच्या विरोधी अशा प्रकारचे आचार विचार भावना केली तर सर्व व्यर्थ होईल, सर्व मातीत जाईल. काय ते शृंगारून काया रे, मग केवळ काया जे आहे ते शरीर जे आहे ते शृंगारून त्याच्यातून काय उपयोग होणार आहे, निवडून बाहेर काढी ते निराळा. आणि अशा प्रकारे जर करता शास्त्र विरुद्ध अशा प्रकारे आचार विचार भावना असेल तर हे संत मात्र काय करतील, तुला निवडून बाहेर काढतील, तुला वेगळा काढतील, बाजूला काढतील. जो न मिळे संतांच्या घाई रे, जो या संतांच्या घाईमध्ये, जो संतांच्या आचारनिष्ठेमध्ये राहणीमध्ये जो मिळत नाही, जो त्या तदनुरूप मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते त्या मार्गाप्रमाणे जो आचरण करीत नाही त्याला मात्र हे संत बाहेर काढतात. प्रकाराचे काज नाही सोडी लाज, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सोंग ढोंग आहे ते या ठिकाणी सरते होत नाहीत. त्याच्याकरिता तू काय कर, लाज सोडी. पहिला काय करतो, हे लज्जाचा परित्याग कर, निशंक होण्या, निर्भय होऊन तो हा खेळ खेळ. लाज सोडून दे, निर्भय होऊन हा खेळ खेळ. नेणतीच एके पावली मान, विठ्ठल नामाच्या बळी रे. हे जे अज्ञानी आहेत ते अज्ञानी असणारे जे काही मूढ असणारे व्यक्ती आहेत त्यांना देखील या ठिकाणी मान प्राप्त झालेला आहे. विठ्ठल नामाच्या बळी रे, केवळ परमात्म्याच्या नामाच्या बळाने त्या नेणती आहेत, अज्ञानी आहेत, परंतु त्यांना देखील आधार हा भगवंताचं नामस्मरण आहे. त्या नामस्मरणाच्या आधाराने त्यांना देखील हा मान प्राप्त झालेला आहे. रोमांच गुडिया डोलविती अंगे, भाऊबळे खेळविती सोंगे रे. तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे, या विठोबाच्या अंगसंगे रे. या विठोबाच्या अंगसंगतीमध्ये हे जे खेळ खेळणारे आहेत त्यांच्या अंगावर रोमांच निर्माण होतं. गुढिया अर्थात ते पताका उभा करतात, डोलवी ते अंगे, अंग डोलवतात, अंग डोलतात. भावबळे खेळविती सोंगे रे, अत्यंत भावाच्या बळाने हे अत्यंत सोंगे अत्यंत सोंगामध्ये हा खेळ खेळतात आणि त्यानंतर इतरांना देखील ते खेळवितात. तुका म्हणे कंठ सद्गदित दाठे, त्यांचे जे कंठ आहेत अत्यंत भरून येतो, दाटून येतो, अंगावर रोमांच निर्माण होतात किंवा जे काय अष्टसात्विक भाव आहेत त्यांच्या अंतःकरणामध्ये प्राप्त होतात. या रे गड्या व धरुगाही जाणत्याही नेनता. या ठिकाणी म्हणतात गड्यांनो या घाईमध्ये त्वरेने या परमार्थाच्या ह्याच्यामध्ये जाणत्या असाल, नेणत्या असाल, तुम्ही सर्वजण या. नाम गाऊ टाळी वाहू आपुल्या हिता. आपले जर हित करून घ्यायचं असेल तर परमात्म्याचं नामस्मरण करू आणि टाळी वाजवू. आणि अशा प्रकारे जे साधू संतांनी आपल्याला जे काही संप्रदाय दिला सकळा जना सर्वांना हा जो काय मोकळा किंवा उघडा मंत्र रामकृष्ण हरी, हा जो रामकृष्ण हरी मंत्र आहे, उघडा मंत्र जो आहे तो आपल्याला प्राप्त झालेला आहे. फावले ते घ्या रे आता प्रेमदाता पांडुरंग. हे जे ते नाम फावले, ते जे नाम प्राप्त झालेले आहे आपल्याला ते तुम्ही घ्या रे आता घ्या. आणि तो हे नाम आणि प्रेम दान करणारा जो पांडुरंग परमात्मा आहे तो आपल्याला प्रेम दान करणार आहे. त्यामुळं हे प्रेम घ्या किंवा ते नामस्मरण करा. आणि हे प्रेम आणि नामस्मरण प्रदान करणारा किंवा नाम आपल्या मुखामध्ये येण्याकरता देखील भगवंताची कृपाच कारणीभूत आहे. त्यामुळे हे सर्व देणारा प्रेमदाता पांडुरंग आहे. आजी दिवस सोनियाचा वडवला रंग. आजचा दिवस जो आहे तो अत्यंत सोनियाचा आहे, याच्यामध्ये रंग वडवलेला आहे. अकस्मात सहज अशा प्रकारे किंवा रंग वडवला म्हणजे भक्तीचा हा जो रंग आहे तो आज वडवलेला आहे, प्राप्त झालेला आहे, अकस्मात प्राप्त झालेला आहे, भगवंताच्या कृपेनं प्राप्त झालेला आहे. त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो सोनियाचा आहे. अर्थात आजचा जो दिवस आहे तो धन्यतेचा दिवस आहे. आणि परंतु हा रंग सोडून जे इतर प्रकारचे साधना करणारे आहेत, इतर प्रकारचे जे विषयामध्ये रममाण होणारे आहेत त्यांची स्थिती काय होते, हिंडती रानोरान भुजंगते कांट्यावन. ते रानोरान असणं रानामध्ये हिंडतात, त्या रानामध्ये फिरत असतेवेळी भुजंग ते काटेवन, काम क्रोधाधिक जे भुजंग आहेत, काम क्रोधाधिक जे सर्प आहेत ते त्यांना प्राप्त होतात. इतर जे जसं नाना साधनांच्या केल्या खटपटा प्रित्या न पवती व याच्या दारवंटा किंवा करिता तपतीर्थाटाने काम करिता तपे कामक्रोध खवळती. अशा प्रकारे इतर साधना करत असतेवेळी कामक्रोधाधिकांची त्यांना व्याप्ती होते. परंतु सुख तयावणी आम्हा गाता नाचता. परंतु त्यांच्याहून आगळं अशा प्रकारे आम्हाला सुख आहे. तुका म्हणे ब्रह्मादिका सावळे दुर्लभ सुखा. तुकोबाराय म्हणतात की ब्रह्मादिकांना देखील दुर्लभ असणारं जे सावळं आहे ते आम्हाला आजी येते आले फुका नाम मुखा कीर्तनी. ते मात्र आम्हाला ते सुख जे आहे ते आम्हाला आज भगवंताचं नाम घेतल्यामुळे ते आम्हाला सहजच आपल्याला ते प्राप्त झालेलं आहे, फुकट अशा प्रकारे प्राप्त झालेलं आहे किंवा फुकट अशा प्रकारे भगवंताचं नाम आम्हाला मुखामध्ये आलेलं आहे. ह्या कीर्तनामध्ये किंवा तो परमात्मा आम्हाला फुकट अशा प्रकारे प्राप्त झालेला आहे. भीमातीरी एक वसविली नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. पुररे. भीमेच्या तीरावरती एक नगर बसवलेलं आहे, त्याचं नाव आहे पंढरपूर. तेथील मोकासी चार भुजा त्याशी. तेथील जो वतनदार आहे
त्याला 4 भुजा आहेत, त्याला 16,108 अशा प्रकारे पत्नी आहेत. बाईला 16,000 रे उपलक्षणेनं 108 घ्यायचं, 16,000 जरी असलं तर नाचत जाऊ त्याच्या गावारे खेड्या. आणि अशा प्रकारचा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या गावाकडे आम्ही नाचत जाऊ, नृत्य करी जाऊ, सुख देईल विसावारे. आणि अशा त्या परमात्म्याकडे आपण गेलो तर तो परमात्मा आपल्याला सुख देईल, विश्रांती देईल. पुढे गेले ते निधाई झाले वाणीतील त्याची सीमारे. आणि जे पुढे गेलेले आहेत आणि त्या परमात्म्याची ज्यांनी प्राप्ती करून घेतलेली आहे ते कृतकृत्य झालेले आहेत, ते काय करतील, त्याची सीमा वाणीतील, त्याची जी सीमा आहे अर्थात 6 काष्टा 6 परागती अशा प्रकारे त्या परमात्म्याचं वास्तविक स्वरूप आहे, ते वास्तविक स्वरूपाचं ते वर्णन करतील. बळीया आगळा पाळी लोकपाळा कळी रिग नाही कळी काळा रे. आगळा अशा प्रकारे श्रेष्ठ अशा प्रकारचा जो विशेष असा प्रकारचा बळी आहे, पाळी लोकपाळा. आता त्या पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करतात की परमात्मा तो कसा आहे, श्रेष्ठ आहे, विशेष अशा प्रकारचा तो बलवान अशा प्रकारचा पांडुरंग परमात्मा आहे. लोकपाळा पाळी जे काही अष्टलोकपाल इत्यादी आहे त्या लोकपालांचं देखील हा पालन करणारा परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याच्या त्या पंढरपूर नगरीमध्ये रिग नाही कळी काळा रे. कळी काळांचा देखील रिग नाही म्हणजे प्रवेश नाही. पुंडलिक पाटील केली कुळवाडी झाला भवदुःखा वेगळा रे. आणि हा जो पुंडलिक पाटील आहे हा पाटील नाही बरं का, पुंडलिक पाटील ज्याला समजेल त्याला समजलं. पुंडलिक पाटील केली कुळवाडी. कुळवाडी म्हणजे इथं व्यवसाय. पुंडलिक पाटील या पुंडलिक जो आहे त्या पुंडलिक पाटलानं काय केलेले आहे, व्यवसाय केलेला आहे. आता कळायला वाटतं तुम्हाला, आता हसू लागले कारण तो वेळानं लागला. पुंडलिक जो आहे त्याने काय केलेला, व्यवसाय केलेला आहे. कोणता व्यवसाय केलेला आहे, हा नामाचा. हा काय करतो, सर्वांना काय करतो, नामाचे लयलूट करतो. सर्वांना भगवंताचं प्रेम किंवा नाम देण्याकरता ह्या परमात्म्याला इथं त्यानं उभं केलेलं आहे. तो झाला भवदुःखा वेगळा रे. आणि 2 प्रकारे अर्थ करता येईल. तो पुंडलिक जो आहे तो देखील काय केला, त्यानं देखील स्वतः तशा प्रकारचं आचरण करून तो देखील भवदुःखाहून वेगळा झाला, किंवा त्यानं सांगितलेल्या या मार्गाचं जो अनुसरण करतो तो भवदुःखा वेगळा झाला रे. तो देखील काय होतो, या संसार दुःखाहून वेगळा होतो. संत सज्जनी मांडली दुकाने. आणि त्या ठिकाणी त्या बाजारपेठेमध्ये संत सज्जनाने दुकाने मांडलेली आहेत. आणि त्या दुकानामध्ये काय मिळतं, जे पाहिजे ते मिळे रे, जे जया पाहिजे ते आहे रे. ज्याला जे पाहिजे ते आहे. आम्हाला मोक्ष पाहिजे, मोक्ष आहे. मुक्ती आहे, भुक्ती पाहिजे. भुक्ती शब्दाचा अर्थ या ठिकाणी भुक्ती, बरेच जण भुक्ती म्हणजे भक्ती म्हणतात, भक्ती नाही. भुक्ती म्हणजे या ठिकाणी भोग नाम विषय हा. ज्याला जे विषय पाहिजेत, संसारातील विषय पाहिजे असतील ना तर त्याला ते देखील मिळतील. भुक्ती मुक्ती फुकाचसाठी. आणि कसे मिळतील, ते फुकट आहेत. कोणी त्याकडे न पाहिरे. परंतु असं जरी असलं तरी मात्र त्याच्याकडे मात्र कोणी पाहत नाही. दोन्हीचा हाट भरले घनदाट. त्याच्याकडे म्हणजे ह्या भुक्तिमुक्ती फुकाच मिळतात ना, त्याच्याकडे कोणी पाहत नाहीत. किंवा भुक्तिमुक्ती फुकाचसाठी हे भुक्ती आणि मुक्ती देणारा जो परमात्मा आहे त्याच्याकडे कोणी पाहत नाहीत, असा या अर्थ आपल्याला करता येईल. दोन्हीच हाट भरले घनदाट. हे दोन्ही जे हाट आहेत, दोन्ही हाट म्हणजे बाजार. 2 बाजार कोणते आहेत, आषाढ आणि कार्तिकीचे हे बाजार. हे या बाजारामध्ये घनदाट अशा प्रकारे हे बाजार भरलेले आहेत. अपार मिळाले वारकरी रे. भरपूर पुष्कळ अशा प्रकारचे वारकरी मिळालेले आहेत. आणि हे वारकरी मिळाल्यानंतर ह्या वारकऱ्यांनी, ज्या वारकऱ्यांनी जीही देखील पंढरी रे, ज्यांनी ही पंढरी पाहिली ते काय म्हणतात, आम्ही वैकुंठा नवजो म्हणते. आम्ही वैकुंठाला आता जाणार नाही. वैकुंठाला देखील जाण्याची त्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा राहत नाही. बहुत दिवस होती. तुकोबाराय म्हणतात की मला देखील अनेक दिवसापासून इच्छा होती, ते आजही घडले सायास रे. ते आज मला अत्यंत सायासानं घडलेलं आहे. हे इथं मी म्हणजे परमार्थ जो आहे तो प्रयत्नपूर्वक, त्यामध्ये प्रयत्नाची प्राधान्यता आहे. संसार जो आहे तो प्रारब्धावर आहे, नाहीतर परमार्थ जो आहे तो परिलब्धामध्ये नाही असं म्हणून चालत नाही. प्रयत्नपूर्वक करावा लागतो. तुका म्हणे होय तुमचेनी पुण्य भेटी तया पायाशी रे. परंतु तुकोबाराय पुढे म्हणतात की हे सायासानं घडलं म्हणत असतेवेळी देखील तुका म्हणे होय तुमचेनी पुण्य भेटी तया पायाशी भेटी. परंतु त्या परमात्म्याची पायाचं भेट अर्थात त्या परमात्म्याची प्राप्ती जी आहे ती मात्र तुमचेने, तुकोबाराय संतांना म्हणतात तुमच्या पुण्याईनेच ही प्राप्ती झालेली आहे. सायास जे आहेत, प्रयत्न जे आहेत ते परमात्म्याच्या किंवा संतांच्या कृपेच्या अभिव्यक्तीकरिता हेतू आहेत. आणि परमात्म्याची कृपा जी आहे ती सायास अर्थात प्रयत्नाच्या फलद्रुपतेला त्याला हेतू आहे. ह्या दोघांचा एकमेकामध्ये परस्परामध्ये समन्वय आहे. प्रयत्न यथायोग्य ठिकाणी आहे आणि कृपा देखील आहे, त्याचं देखील यथायोग्य ठिकाणी त्याचं महात्म्य आहे. ब्रह्मादिका न कळे खोळ ते हे आकळ धरी येली.
पुढील अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, हा जो परमात्मा विटीवर राहिलेला आहे ना, तो परमात्मा कसा आहे, त्या परमात्म्याचं स्वरूप काय आहे, त्या परमात्म्याचं महात्म्य काय आहे, हा पंढरीनाथ जो पंढरीश परमात्मा आहे त्याचं महात्म्य किंवा त्याचं स्वरूप या ठिकाणी तुकोबाराय सांगत आहेत. ब्रह्मादिका नकळी खोळ तेही आकळ धरियेली. हा परमात्म्याचं महात्म्य इतकं महात्म्य आहे की ब्रह्मादिकांना देखील ही खोळ म्हणजे हा जो परमात्म्याचा श्री पंढरीधीश परमात्मा जो आहे, श्री विठ्ठलेश परमात्मा जो आहे, त्याचा जो विग्रह आहे, सगुण साकार असणारा जो विग्रह आहे, तो ब्रह्मादिकांना देखील न कळे, तो ब्रह्मादिकाला देखील कळत नाही. तेही आकळ धरियेली. आकळ शब्दाचा एक अर्थ पुरुषुरीने केलेला आहे, कोशामध्ये देखील दिलेला आहे. कोशामध्ये शब्दकोशामध्ये कोश जो आहे हे थोडंसं विचार आपण केलं, वेळ संपलेला आहे. शब्दकोश जो आहे, जो वेदाचं देखील आपण ऐकतो अनेक वेळा बाबांच्याकडून की व्याकरणशास्त्र जे आहे किंवा जे कोश जो आहे तो काय झालेला आहे, कोश अगोदर आहे किंवा व्याकरण अगोदर आहे नंतर वेद झाले असं नाही. अगोदर काय आहे, वेद आहे आणि अर्थानुसार काय केलेलं आहे त्याचं व्याकरण तयार झालेलं आहे त्याचा अर्थ कळण्याकरता. त्याप्रमाणे या ठिकाणी जे शब्दकोशी जे झाले आहेत ना, ते शब्दकोशी देखील ह्या अर्थानुसार काय केलेले आहेत, नंतर झालेले आहेत. याच्याकरता विचार केला की आकळ शब्द देत असतेवेळी अकळ पहा असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. आकळ शब्दाचा अर्थ अनाकलनी असं दिलेला आहे. त्याचा एक दुसरा एक अर्थ करता येईल आणि तो काही शास्त्राच्या अविरोधी आहे. आकळ शब्दाचा अर्थ आसमंतात कलयती, आसमंतात कला शब्दाचा अर्थ आहे ज्ञान असा अर्थ आहे. कळ म्हणजे कळणी आहे ना, तर आसमंतात म्हणजे तो परमात्मा कसा आहे स्वगत तो माऊलींचं प्रमाण आहे की माऊली म्हणतात, कर ठेवून या जघन वाट पाही भक्ताचे अगोदरचं सच्चिदानंद घन पंढरीये परिपूर्ण वाट कर ठेवून या जग वाट पाही भक्ताची. हा परमात्मा जो आहे तो आकळ आहे. अर्थाचं एक तर अनाकलनी असा अर्थ घ्या किंवा आकळ म्हणजे तो घनीव अशा प्रकारचा ज्ञानरूप आहे, सच्चिदानंद रूप आहे. आकळ अशा प्रकारची त्यांनी खोळ धरियेली आणि ती खोळ जी आहे ती ब्रह्मादिका नकळे. ती खोळ जी आहे अर्थात तो जो विग्रह आहे सगुण साकार विग्रह आहे. भागवतामध्ये देखील भगवंताचं जेव्हा निजगमन होतं तेव्हा देखील भगवंतांनी जे निजगमन केलं ते ब्रह्मादिकांना देखील कळलं नाही असं वर्णन आलेलं आहे. आणि हा जो एक तुलसीदासजींनी तर असं लिहिलेलं आहे, दोहा आहे, माझ्या पाठांतरामध्ये नाही, परंतु तुलसीदासजी लिहितात की भगवंताचं एखाद्या वेळेला निर्गुण रूपाचं आपल्याला ज्ञान होईल, परंतु भगवंताचं जे सगुण साकार रूप आहे ते मात्र कोणाला कळणार नाही. ते निर्गुणापेक्षा कळणं कठीण आहे असं लिहिलेलं आहे तुलसीदासजीने. मग या दृष्टीने या ठिकाणी ब्रह्मादिका नकळे खोळ हे भगवंताचा जो विग्रह आहे, सगुण साकार विग्रह आहे. भगवंतांना योग माया समावृत हा किंवा गीतेमध्ये अनेक असे श्लोक आहेत की त्याच्यामध्ये ह्या मायेच्या द्वारा मी काय करतो, मी सर्वांना काय करतो, आच्छादित करतो. त्यामुळे ह्या माझ्या विग्रहाला ते जाणू शकत नाहीत. इतर सामान्य लोकांचं तर सोडूनच द्या. नव्या अध्यायामध्ये तो विषय आलेला आहे की मूढोयम न अभिजानाती, जे मूढ पुरुष आहेत ते मला जाणू शकत नाहीत. ते मानुषीम नाहम प्रकाशस्य सर्वस्य योगमाया समावृता हा किंवा नव्या अध्यायामध्ये जो श्लोक आहे त्याच्यामध्ये देखील भगवान परमात्मा म्हणतात की मूढ जे लोक आहेत ते देखील मला जाणत नाहीत. अवजानंती माम मूढाम मानुषीम तनुमाश्रिता हा, ते मला ह्या कर्ता भक्त अशा प्रकारे जाणतात, ते मला जाणू शकत नाही. ते किंवा सुरजी पाळी संहारी ते ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञान गावधारी पंडुकुमरा अशा प्रकारे माझ्या ते स्वरूपाला जाणू शकत नाहीत. मोहरी मग तो परमात्मा जो आहे तो परमात्मा काय करतो, मोहरी पावा वाही काठी धावी पाठी गायीची. तो मोहरी पावा म्हणजे मोहरी म्हणजे मुरली, पावा म्हणजे बासरी, काठी हे वाहे, काठी म्हणजे हे सर्व काय करतो तो घेतो आणि गायीचे पाठी धावे. तो परमात्म्याच्या गायीच्या पाठीमागे तो परमात्मा धावतो. उच्चिष्ट जे न लभे देवांना देखील, देवा जे उच्चिष्ट न लभे, देवादिकांना देखील जे काही उच्चिष्ट प्राप्त होत नाही ते हे सदैवा गोवळ्या. भाग्यवान असणाऱ्या जे गोवळे आहेत, गोपाळ आहेत, त्यांना मात्र हे उच्चिष्ट प्राप्त होतं. तुका म्हणे जोडी झाली ते हे माऊली आमची. दोन प्रकारे अर्थ केलेले आहेत. हे जे काही जोडी झाली म्हणजे हे जे काही काला भगवंताचा काला किंवा भगवंताचं जे उच्चिष्ट आहे त्या उच्चिष्टाची जी प्राप्ती झाली, ज्या परमात्म्यामुळे हे उच्चिष्टाची प्राप्ती झाली तो परमात्मा ते आमची माऊली, तो परमात्मा आमची आई आहे. किंवा ते तुका म्हणे जोडी झाली, त्या परमात्म्याची आम्हाला प्राप्ती झाली आणि तो परमात्मा आमची काय आहे, माऊली आहे. तो परमात्माच आमची आई आहे अशा प्रकारे तुकोबाराय म्हणतात. तरी असो, आपल्याला प्राप्त झालेले जे काही अभंग आहेत त्याचा वेळेचं अतिक्रमण करून थोडं या ठिकाणी सवय नसल्यामुळं पहिल्यांदाच हा या ठिकाणी थोडासा
म्हणजे अनधिकार चेष्टा असल्यामुळं या ठिकाणी थोडंसं वेळेचं अतिक्रमण झालं, त्यामुळं सर्वांच्या ठिकाणी क्षमा प्रार्थना करून झालेली सेवा गुरुवर्य बाबांच्या चरणी या ठिकाणी अर्पण करून ज्ञानोबा ठिकाणी तुम्हा सर्व श्रोतृरूप सज्जनांच्या ठिकाणी सेवेचं अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुढील सत्र ठीक 6 वाजता सुरू होईल. ज्यांनी गाथा घेतलेला असेल त्यांनी गाथा जमा करा. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुढील सत्र